आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीरा चड्डा बोरवणकर, प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं आगमन झालेले आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. कृपया पुस्तक विक्रीच्या ठिकाणी आणि पाठीमागे जे कार्यकर्ते उभे आहेत डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. तुम्ही विचारा दिले जनमानसात रुजविले, तुम्ही विचारा दिले जनमानसात रुजविले, तुम्ही विचारा दिले जनमानसात रुजविले, तुम्ही विचारा दिले जनमानसात रुजविले. विवेकानी विज्ञानाचे, विवेकानी विज्ञानाचे, विवेकानी विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी. भोंदूबुवांना तुम्ही नमवले, भोंदूबुवांना तुम्ही नमवले, भोंदूबुवांना तुम्ही नमवले. त्यांनी काढिला पळ, त्यांनी काढिला पळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये, गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये, गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये, गावगावी शहरामध्ये कधी शाळा कॉलेजमध्ये. विवेक जागर करून मनाची, विवेक जागर करून मनाची, विवेक जागर करून मनाची हटविली मरगळ, हटविली मरगळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. अंधश्रद्धांचे क्षालन झालं सरकारी कानून,
अंधश्रद्धांचे क्षालन झालं सरकारी कानून अंधश्रद्धांचे क्षालन झालं सरकारी कानून अंधश्रद्धांचे क्षालन झालं सरकारी कानून लढा उभारून तुम्ही मिळवले लढा उभारून तुम्ही मिळवले लढा उभारून तुम्ही मिळवले कायद्याचे पाठबळ कायद्याचे पाठबळ डॉक्टर दाभोळकर जो मनाने पुढे चळवळ डॉक्टर दाभोळकर जो मनाने पुढे चळवळ गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला 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 हतबलवून दांभिकानी हतबलवून दांभिकानी हतबलवून दांभिकानी कशी साधली वेळ कशी साधली वेळ बीज पेरले सुधारणेचे येईल त्याला फळ येईल त्याला फळ डॉक्टर दाभोळकर जो मनाने पुढे चळवळ डॉक्टर दाभोळकर जो मनाने पुढे चळवळ विवेकाचा आवाज बुलंद करूया विवेकाचा आवाज बुलंद करूया. धन्यवाद राजू आणि रेश्मा आणि सर्व परिवर्तनची टीम. अभिवादन गीतात म्हटल्याप्रमाणे डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ हा दृढ निश्चय करून आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ IPS अधिकारी मीरा चड्डा बोरवणकर मॅडम, शरद बाविस्कर सर, संपादक प्रभाकर नानावटी यांना सर्वांना मंचावर येण्याची विनंती करतो आहे. त्यासोबतच अनिश ट्रस्टच्या विश्वस्त अरविंद पाकले सर, डॉक्टर हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख आणि मुक्ता दाभोलकर, आपण कृपया त्यांच्याविषयी लिहिलेल्या 5 पुस्तकांचं प्रकाशन सोहळा आज इथे होत आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे गेली 33 वर्ष नियमितपणे प्रसिद्ध होतं. डॉक्टर दाभोळकर गेल्यानंतर 2013 सालापासून ते 2024 सालापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये जे लेख प्रसिद्ध झाले त्या लेखावर आधारित ही 5 पुस्तकं आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमाला या नावानं ती आज आपल्या सर्वांसमोर लोकार्पण होणार आहेत. या कार्यक्रमात मी सुरुवातीला सर्वांचं स्वागत करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ माजी IPS अधिकारी मीरा चड्डा बोरवणकर यांचं स्वागत डॉक्टर दाभोळकरांचाच ग्रंथ देऊन अनिशचे ट्रस्टी अरविंद पाकले सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू. यानंतर या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे JUNAचे प्राध्यापक शरद बाविस्कर सर यांचं स्वागत आमच्या अनिशचे कार्यकारी समितीचे सदस्य प्रवीण देशमुख सर यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची स्मृती ग्रंथमालेतील पुस्तकं देऊन हे स्वागत होत आहे. बाविस्कर सरांचं स्वागत प्राध्यापक प्रवीण देशमुख सर हे करतील. त्यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती ग्रंथमालेचं या 5 पुस्तकाचं ज्यांनी संपादन केलेलं आहे ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि
अनितचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर नानवटी सर यांचं स्वागत अनितचे कार्यकर्ते श्रीराम ललावडे यांनी ग्रंथ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तिथलं थँक्यू. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्या. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमालेचं प्रकाशन कार्यक्रम आज इथं होतोय. पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. डॉक्टर दाभोलकर हे नेहमी म्हणायचे की अंधश्रद्धा ही गरिबांना गरीब ठेवण्याचं एक मोठं कारस्थान असतं. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आदिवासी समुदायातील अंधश्रद्धा निर्मूलनावर काम करण्याचं ठरवलेलं आहे. गेल्या 1 वर्षापासून आदिवासी समुदायामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम मोठ्या प्रमाणात संघटनेच्या वतीनं सुरू आहे. या कामाविषयी थोडक्यात माहिती देतील मुक्ता दाभोलकर. नमस्कार. विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि 20 ऑगस्टच्या निमित्ताने डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची स्मृती जागवण्यासाठी नित्यनेमाने उपस्थित असणारे आपण सर्वजण, आजच्या दिवशी आपण स्वतःप्रती निर्धार व्यक्त करतो की आपण हे काम आजन्म करत राहू. आत्ता माझे सहकारी राहुल थोरात यांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा एक जोहानेस क्वॅक नावाचे परदेशी अभ्यासक आहेत. त्यांनी डिसेंचॅन्टिंग इंडिया नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये साहजिकच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दलच्या कामाबद्दलचा बराच भाग या पुस्तकामध्ये आहे. भारतातल्या रॅशनलिस्ट चळवळींचा आढावा घेताना ते साहजिकही आहे. त्यात त्यांनी एका कमतरतेचा संघटनेतला उल्लेख केला होता आणि ती अशी की महिलांचं प्रमाण आणि आदिवासी कार्यकर्त्यांचं प्रमाण या कामामध्ये कमी आहे आणि हे खरंच आहे. तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये असा निर्णय घेतला की आपण या दोन्ही घटकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातल्या आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्याच्या 2 छोट्या उपक्रमांबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. महाराष्ट्राचा मेळघाट हा जो भाग आहे, 2 तालुके येतात, त्यातली जवळपास 350 गावं आहेत. धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यातली ती आदिवासी बहुल तालुके आहेत हे. आणि दरवर्षी तिथं जसं बालमृत्यूच्या घटना गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या या भागातल्या चर्चेत राहतात, त्याचबरोबर दरवर्षी एक तरी बातमी अशी येते की डंबा दिल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. या भागामधल्या आदिवासींमध्ये एक प्रथा प्रचलित आहे, ती म्हणजे लहान मुलाची तब्येत चांगली नसली तर छोटं खुरपं किंवा त्याला दराती असं म्हणतात ते तापवायचं आणि बाळाच्या पोटावर चटके द्यायचे. त्यांनी ते बाळ बरं होतं अशी समजूत आहे. आणि म्हणजे प्रत्येक अंधश्रद्धा असते ती कॉप्ट करून घेत असते माणसांना, सगळ्यांनाच ती आपली कुठलीही व्यवस्था चालू राहण्यासाठी ती एजंट बनवत असते अनेक समाज घटकांना. तसं सगळ्यात यातली भयावह गोष्ट म्हणजे भगत हा सल्ला देतो आणि त्या बाळाची आई आणि आजी हे चटके देतात त्या बाळाला. तर इतकी दरवर्षी एखाद्या मुलाचा जेव्हा मृत्यू होतो या घटनेने तेव्हा याची चर्चा होते आणि नंतर समाज हे विसरून जातो. तर आम्ही ठरवलं होतं की आपण यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करायचा. यावर्षी जेव्हा एका 27 दिवसाच्या बाळाच्या पोटावर 67 चटके दिले आणि ते बाळ ॲडमिट झालं, तेव्हा आम्ही ठरवलं की आपण आत्ता यावेळेस हस्तक्षेप केला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांशी बोललो. त्यानंतर कलेक्टर अमरावती आणि अमरावतीच्या CEOंशी बोललो. अनिसच्या आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या नावामुळे हा सगळा ॲक्सेस खूप सोपा झाला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला या विषयावर काहीतरी काम करायचं आहे, डंबा प्रथा निर्मूलनाबद्दल. आणि लगेचच माझे 2 सहकारी नंदिनी जाधव आणि मिलिंद देशमुख ठरल्या अमरावती कलेक्टरना भेटायला अमरावतीमध्ये पोचले आणि त्यांनी दौराच ठरवला की आम्हाला एक मोहीम आखायची आहे याबद्दल. मेळघाटामध्ये अशी परिस्थिती आहे की 350 गावं आणि 300 स्वयंसेवी संस्था अशी तिथे परिस्थिती आहे. तर त्यामुळे आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की आम्हाला शासनाचा एक नवा पैसा नको आहे,
तेव्हा त्यांनी आम्हाला लगेच मान्यता दिली, कारण त्यांना असं वाटलं की पहिल्यांदा हे काम करायला आलेत म्हणजे हे पैसे मागणार. आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला 2च गोष्टी हव्यात, मेळघाटात आमचं संघटित काम नाही आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही ॲक्सेस द्या गावामध्ये, आणि दुसरी गोष्ट आमच्या कार्यकर्त्यांची राहायची सोय करा. त्यांनी PHCमध्ये राहायची सोय करून दिली आणि पहिली टीम अनिसची मेळघाटात पहिल्या 15 दिवसांच्या दौऱ्यासाठी गेली. भगवान रणदिवे, नंदिनी जाधव, सागर बावणे आणि श्रीकृष्ण धोटे हे 4 जण त्या टीममध्ये होते. आणि सकाळच्या वेळेला शाळेत जायचं, दुपारी अंगणवाडीमध्ये सुद्धा जायचं. सुरुवातीला माणसं डंबा देतात हे मान्य करायलाच तयार होत नव्हते. मग आमच्या नंदिनी जाधव जेव्हा मुलांशी बोलत होत्या तिथल्या, तेव्हा त्यांनी मुलांना विचारलं कुणाकुणाला डंबा दिलाय रे, तेव्हा सगळ्या पोरांनी शर्ट वर करून दाखवले. आणि नंतर मग शाळेतले शिक्षक आणि पत्रकारांनी पण सांगितलं की आम्हाला पण डंबा दिलाय म्हणून. इतकी ही रूढ प्रथा आहे. त्यानंतर दुपारी गावच्या चावडीवरती मिटिंग घ्यायच्या आणि रात्री त्या गावांमध्ये जी एकमेव सोलर लाईट, स्ट्रीट लाईट असायची, रात्री लोक काम करून परत यायचे तेव्हा त्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात रात्री मिटिंग घ्यायच्या. आणि अतिशय हेलावून टाकणारी ही गोष्ट आहे की लोकांनी असं सांगितलं, म्हणजे अनिसच्या कामाची ही ताकद आम्ही अनेकदा अनुभवतो की जेव्हा तुम्ही इतर कुणाला भेटता तेव्हा ते म्हणतात मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना डॉक्टरांचं भाषण ऐकलेलं. आज ज्याच्याकडे आम्ही प्रिंट्स काढायला गेलो त्यांनी सांगितलं मी अनिसची सत्यशोधक प्रज्ञा परीक्षा दिली होती शाळेत असताना. म्हणजे कुठेतरी तुमच्या वाटेत हा विचार आलेला असतो की असाही विचार करता येतो, हे तुम्हाला कुणीच सांगत नसतं आजूबाजूला, पण त्या माणसाला कुठंतरी वाटेत हा विचार भेटतो. तसं या आदिवासींनी पहिल्यांदा या गटाला सांगितलं की असं काही असू शकतं, असा विचार करता येतो, हे आम्हाला माहितीच नव्हतं. तर त्यांना ही गोष्ट समजू शकली. यानंतर पहिल्या 15 दिवसाच्या दौऱ्यानंतर पुढचा 1 महिन्याचा दौरा काढला. असे 45 दिवसांमध्ये चिखलदरा तालुका अनिसच्या कार्यकर्त्यांनी पिंजून काढला. शासनाने त्याला चांगला प्रतिसाद दिला. ते म्हणजे कोरकू भाषेमध्ये पोस्टर्स आणि व्हिडिओ तयार केले, ते पसरले सगळीकडे. आशांचं ट्रेनिंग किंवा आरोग्यसेविकांचं ट्रेनिंग. या सगळ्यानंतर 5 जुलैला एका बाळाला 20 दिवसाच्या बाळाला परत त्याच्या आजीने डागण्या दिल्या, पण तिथल्या आरोग्यसेविकेनी तिथल्या डॉक्टर ऐश्वर्या नावाच्या डॉक्टरला मदतीला घेऊन हा प्रकार उघडकीस आणला आणि पहिल्यांदा बाळाच्या आजी, जी त्या बाईची सासू होती, आणि मांत्रिकाविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला. तर एवढी गोष्ट या मोहिमेतून साध्य झाली की जी माणसं या समाजामध्ये आहेत, कशी जगतायत आणि त्यांच्या आयुष्यात हे प्रश्न आहेत की नाही ह्याची आपल्याला जाणीवही नाही, या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकलो. आज इथे असलेले नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी झालेले मिलिंद देशमुख आणि इतर सगळ्यांनी अर्थात आज तुम्ही जर का BBCने एक शेअर केलेली आहे डॉक्टरांच्या स्मृतिदिनानिमित्तची बातमी, ती जाऊन बघितली तर त्याच्यावर येऊन ट्रोल्सनी लगेच बोलायलाच सुरुवात केलेली आहे की परदेशी फंडिंग घेऊन हे लोक काम करतात. आणि हा असा अपप्रचार सातत्याने केला जातो. पण अनिस या कामासाठी किंवा कुठल्याच कामासाठी फक्त आणि फक्त समाजाकडनं उभा केलेला पैसा वापरते. एकही पैसा सरकारचा किंवा परदेशी पैसा या कुठल्याही कामासाठी घेतला जात नाही. नंतर 20 ऑगस्टला आज सकाळी झेंडा दाखवला आणि 3रा टप्पा या मेळघाट मोहिमेचा सुरू होईल. यानंतर आदिवासी समाजात हा विचार नेण्याची गरज अजून जाणवणारं एक प्रकरण आपोआप घडलं. आदिवासी आश्रमशाळांबरोबर काम करायचं म्हणजे तिथे जाऊन हा विचार मांडायचा असं आम्ही मेळघाटाच्या अनुभवानंतर ठरवलं, कारण आम्हाला हे माहितीच नव्हतं असं तरी महाराष्ट्रात म्हणू नये जो स्वतःला पुरोगामी महाराष्ट्र म्हणवतो त्यांनी. आणि आदिवासी आश्रमशाळांबरोबर आम्ही काम करायचा निर्णय घेतल्यानंतर एकदा त्या खात्यातनं फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणजे अविश्वसनीय आहे मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते, की त्यातला पहिला भाग विश्वास ठेवण्यासारखा आहे की एका शाळेमध्ये, एका आश्रमशाळेमध्ये एका 7वीच्या मुलीला भूत दिसलं म्हणून ती किंकाळी मारून बेशुद्ध पडली आणि नंतर ती शुद्धीवर वगैरे आली हळूहळू. इथपर्यंत आपल्याला समजण्यासारखं आहे की मानसिक ताण असतील, इतर काही ताण असतील, इतर काही त्रासही असतील, त्याच्यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली असेल. पण त्यानंतरच्या 4 ते 5 तासामध्ये त्या आजूबाजूच्या सातपुड्याच्या डोंगरांमधनं 250 पालक स्वतःच्या मोटरसायकल्स घेऊन आले आणि शाळेत भूत आहे म्हणून मुलींना परत घेऊन गेले.
तर हे महाराष्ट्रात घडू शकतं, हे जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. आत्ता इथे माझ्या सहकारी आलेल्या आहेत, चव्हाण, विजया चव्हाण, त्या आणि त्यांच्याबरोबर चाळीसगाव शाखेच्या इतर 2 कार्यकर्त्या, नीता सामंत, वैशाली निकम आणि आमचे औरंगाबाद शाखेचे जगदीश परदेशी, शंकर बोर्डे तातडीनं त्या शाळेमध्ये गेले. पहिल्यांदा शाळेत बोलले, दुसऱ्यांदा पालक सभा बोलवली. किती पालक असावेत या पालक सभेला? फक्त 50 ते 60 पालक होते. म्हणजे हे सगळं खरोखर भिंतीवर डोकं आपटण्यासारखंच काम आहे. मुलांना घेऊन जाणारे 250 पालक होते, पण या पालक सभेला फक्त 50 ते 60 पालक होते. पण किमान असा विचार करता येतो आणि ही काही शाळा सोडून जाण्यासारखी गोष्ट नाही आहे, असा विचार तरी मांडला गेला. आणि अनिसं गेल्याने एक वातावरण ढवळून निघतं, कारण अनिसं ठाम भूमिका घेते. हेच त्याच्या मागचं एकमेव कारण आहे. मेळघाटात इतक्या स्वयंसेवी संस्था असताना सुद्धा हे केलं गेलं नाही. कारण मला असं वाटतं की शासन असो किंवा स्वयंसेवी संस्था असो, जेव्हा तुम्हाला लोकांबरोबर राहून त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात, तेव्हा आपल्या समाजामध्ये कुणाच्याही श्रद्धेबद्दल दुसरा माणूस उच्चारत नाही. त्या माणसाच्या समस्या मला सोडवायच्यात तर पहिल्यांदा मी त्याच्या गुडबुकमध्ये राहिलं पाहिजे. त्यामुळे कुणीही डंबा प्रथा चुकीचं हे आदिवासींशी बोलतच नव्हतं. तर या निमित्ताने ती सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं की हे काम करायला निश्चित डॉक्टरांची आठवण आपल्याला सगळ्यांना बळ देईल आणि अधिकाधिक पुढच्या वर्षभरात आणि अधिकाधिक मोठ्या प्रमाणात हे काम वाढेल. आपल्याशी अनेक आदिवासी तरुण जोडले जातील आणि त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या समाजापर्यंत हा विचार पोचेल. ही जी मेळघाटातली मोहीम अतिशय अवघड परिस्थितीमध्ये ज्यांनी पार पाडलेली आहे, ते PHCमध्ये राहत होते. दुपारचं जेवण ह्या कुठल्याही गावांमध्ये मिळत नव्हतं. ते भेळ आणि कुरमुरे स्वतः विकत घेऊन खात होते. रात्री त्यांचा कार्यक्रम आवडला तर त्यांना एखादं गावातला माणूस जेवायला बोलवायचं आणि रोज त्यांना तसं जेवण मिळालंच त्यांचा कार्यक्रम आवडल्यामुळे. तर असे जे माझे 2 सहकारी आहेत, नंदिनी जाधव आणि भगवान रणदिवे, यांना निश्चितच आजच्या या दिवशी डॉक्टरांची ही जी पुस्तकं आहेत आज प्रकाशित होणारी ती देऊन फेलिसिटेट केलं पाहिजे. तर मी विनंती करते की नंदिनी जाधव यांनी मंचावरती यावं आणि मीरा चड्ढा बोरवणकर मॅडमच्या हस्ते त्यांनी सत्कार स्वीकारावा. आणि भगवान रणदिवे अजूनही सहकारी आहेत. शंकर कणसे, मिलिंद देशमुख यात सहभागी झालेले, पण एक प्रतिकात्मक म्हणून यात हे दोघंही जे दोन्ही दौऱ्यात सहभागी झाले होते त्यांचं आपण फेलिसिटेशन केलं आहे. त्यांचा सत्कार करत आहे भगवान रणदिवे. धन्यवाद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं वैशिष्ट्य हे आहे, फक्त वैचारिक भूमिका मांडून ही संघटना थांबत नाही, तर कृतिशील कार्यक्रम करते आणि डॉक्टरांना तेच खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित होतं. आज हा जो आपण आदिवासी समुदायामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कृतिशील कार्यक्रम करतो आहे, त्याची आठवण आज स्मृतिदिनानिमित्त सगळ्यांना त्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी मुक्तानी आपल्याला या मोहिमेबद्दल थोडक्यात माहिती दिली. मित्रहो, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर जवळजवळ 15पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आणि त्यांच्या लाखोनी प्रती आज महाराष्ट्रात वितरित झालेल्या आहेत. या सर्व पुस्तकांचं हिंदीमध्ये सुद्धा भाषांतर आपण केलेलं आहे. त्यालासुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिल्लीचं राजकमल प्रकाशननं हे भाषांतर केलं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी आपण डॉक्टरांच्या स्मृतिदिनी डॉक्टरांनी लिहिलेले जे छोटे छोटे विषय होते, अशा विषयांच्या 25 पुस्तिका प्रसिद्ध केल्या आणि मला सांगायला आनंद होतो आहे की त्या 25 पुस्तिकांच्या आजपर्यंत 2.5 लाखापेक्षा जास्त प्रती या वितरित झालेल्या आहेत. म्हणजे आणि त्या मोहिमेला आपण नाव डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा विचार घरोघरी असं दिलेलं आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या या 5 पुस्तिका प्रकाशित होत आहेत. त्यासोबतच आपलं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक डॉक्टरांनी सुरू केलं होतं. त्या मासिकालासुद्धा आज 33 वर्ष झालेले आहेत. त्याचे 8,000 सभासद संपूर्ण महाराष्ट्रावर आहेत.
त्या मासिकाची वेबसाईट आपण प्राध्यापक ND पाटील सर यांच्या हस्ते 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये सुरू केली होती आणि त्या वेबसाईटचे सुद्धा आज जवळपास 2 लाख वाचक झालेले आहेत. सर्व आपले अंक हे त्या वेबसाईटवर आपण दर महिन्याला अपलोड करत असतो. ती वेबसाईट प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाचली जाते. हे सगळं काम डॉक्टरांचा विचार पुढं घेऊन जाण्याचं काम संघटना ही कृतिशीलपणे आणि ग्रंथाच्या रूपात सुद्धा करतच असते. त्याचाच एक भाग म्हणून आज डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पत्रकारांनी, शास्त्रज्ञांनी, कलाकार मित्रांनी जे लेख वार्तापत्रात लिहिले होते या 11-12 वर्षामध्ये, त्या सर्व लेखांचं मिळून ही ग्रंथमाला प्रसिद्ध करतो आहे. ते लेख 5 विभागामध्ये 5 विषयामध्ये त्याची विभागणी करून ही 5 पुस्तकं आपल्यासमोर येतात. ही ग्रंथमाला संपादित करण्याचं काम अनिचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि DRDOमध्ये सायंटिस्ट राहिलेले प्रभाकर नानावटी सर यांनी केलेलं आहे. मी नानावटी सरांना विनंती करतो की त्यांनी या ग्रंथमालेविषयी आपल्याशी संवाद साधावा. विचारमंचावरील व विचारमंचाच्या समोरील सर्व मान्यवरांना नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमालेतील 5 पुस्तकांच्या आजच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आपण सर्व आवर्जून उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. आपला जास्त वेळ न घेता या 5 पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. शहीद डॉक्टर दाभोलकरांचे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या चळवळीच्या मासिकासाठीचे योगदान व मार्गदर्शन खूपच मोठे आहे. त्यांच्या हयातीत झालेले एकूण एक मोहीम, उपक्रम, आंदोलनं, परिषदा, शिबिरं, कार्यशाळा इत्यादीवर त्यांनी भ्रमंती, आपली बिरादरी, विस्तारणारी स्थितिजे, स्पंदन या सदरातून लिहित सर्वसामान्य वाचकाशी, कार्यकर्त्याशी संवाद साधला. तसेच वेळोवेळी वेगवेगळ्या प्रश्नावर भूमिका घेतली. त्या घेण्यामागचे उद्देश गणपती विसर्जन, होळी, फटाके विरोधी अभियान यासारखे वेगवेगळे उपक्रम घेण्यामागची वैचारिक भूमिका वार्तापत्राच्या अनेक छोट्या मोठ्या लेखातून मांडली. वार्षिक अंकातून लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची सैद्धांतिक भूमिका, बुवाबाजी विरोधातील चळवळीची मांडणी, कृतिशील धर्मचिकित्सा, धर्मचिकित्सेतून मानवता, आध्यात्मिक आकलन, धर्मनिरपेक्षता, आरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठ मानवतावाद, लोकशाही प्रबोधन, रचनात्मक संघर्ष, संघटना बांधणी, जात पंचायतीला मूठ माती असे अनेक लेख लिहित अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मांडणी केली. कायद्याची निकड, समज, त्यावरील आक्षेप व त्याबाबतची वस्तुस्थिती अशा सर्वांगाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबद्दल वार्तापत्रात त्यांचे लेख आलेले होते. 2016मध्ये प्रकाशित केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातील निवडक लेखांचे समग्र अंधश्रद्धा निर्मूलनचे प्रत्येकी 5 पुस्तकं असलेल्या 3 खंडामध्ये 2015पर्यंत सुमारे 25 वर्षात प्रसिद्ध झालेले लेख होते. त्यातही पहिल्या खंडातील 4 पुस्तकं डॉक्टर दाभोलकरांनी वार्तापत्रासाठी लिहिलेल्या लेखांचा संग्रह होता. बुवाबाजीचा पर्दाफाश करण्यापासून सुरू झालेली ही चळवळ गेल्या 35 वर्षात अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांची चिकित्सा, पर्यावरणपूरक रीतीने सण साजरे करण्याविषयीचा कृती कार्यक्रम, मानसिक आरोग्य व मनाचे आधार, व्यसनविरोध यावर अशा अनेक अंगांनी करती व लिहिती राहिलेली असल्यामुळे प्रकाशित करण्यासाठी अजूनही भरपूर वाव होता. परंतु पृष्ठसंख्या, वेळ, श्रम व आर्थिक तरतूद इत्यादींच्या मर्यादेमुळे यातील काही निवडक लेखांचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपलब्ध करून द्यायला लागले. डॉक्टर दाभोलकर यांच्या निर्गुण असल्यानंतर वार्तापत्राने काही विशेषांक प्रसिद्ध केले. त्यात डॉक्टर दाभोलकरांबद्दलचे लेख होते. त्यातील लेखांचाही यापूर्वीच्या संग्रहातही अनिसच्या अनेक कार्यकर्त्यांनी वार्तापत्रात डॉक्टरांवर लिहिलेले, तसेच अनेक मान्यवर, विचारवंत, हितचिंतक, कलाकार, शास्त्रज्ञ यांनी डॉक्टरांवरील प्रेम व्यक्त करणारे, त्यांच्या कार्याबद्दल लिहिलेले, अनिसच्या समविचारी संस्थांमध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देणारे लेख आहेत. डॉक्टरांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी केलेले भाषणाचे शब्दबद्ध केलेले लेख, दीर्घकाळ चाललेल्या डॉक्टरांच्या खुनाच्या खटल्याचे व त्याचा
निकाल लागल्यानंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांचे लेखही या 10 वर्षाच्या वार्तापत्रात वाचावयास मिळतील. याच लेखांच्या आधारे आज प्रकाशित होत असलेले 5 पुस्तकं आहेत. अपराजित योद्धा या पुस्तकातील पानापानात डॉक्टरांच्या आठवणींना उजाळणाऱ्या अनेक मान्यवरांचे लेख आहेत. ही मान्यवरांची यादी भरपूर लांब आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे, बाबा आढाव, भाई वैद्य, राघव जाधव, आह साळुंखे, पुष्पा भावे, विद्या बाळ, विलास वाघ, सारे पाटील, तारा व्हाळकर, तुषार गांधी, राम पुण्याने, सुभाष थोरात इत्यादी विचारवंतांचे लेख आहेत. माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी, माननीय हेमंत गोखले, माननीय नरेंद्र चपळगावकर या न्यायाधीशांचे लेखही या पुस्तकात आहेत. कला क्षेत्रातील डॉक्टर श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, संजय पवार यांचे लेख. या सर्वांचे हृदय आठवणी वाचत असताना डॉक्टर खरोखरच एक अपराजित योद्धे होते याचा प्रत्यय येतो. निर्मळ व निर्भीड या पुस्तकात पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर दाभोलकरांचा साधेपणा आणि सज्जपणा त्यांना एवढा पावला की त्या एका भेटीत त्यांचे चांगले झाले. त्यांच्या मते त्यासाठी आतून खूप निर्मळ आणि निर्भीड असावं लागतं आणि असं असण्याचा बाजारात कुठलाही कोर्स नाही, तसं जगावं लागतं. या पुस्तकात किरण माने, गिरीश कुलकर्णी, डॉक्टर जब्बार पटेल, अमोल पालेकर, जावेद अख्तर, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी या कलाकारांचे, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर अनिल कापडकर, डॉक्टर नरेश ददीज, डॉक्टर हेमंत अधिकारी, अरविंद गुप्ता, अच्युत गोडबोले, विवेक मांटेरो इत्यादी वैज्ञानिक क्षेत्रातील दिग्गजांचे व कुमार केतकर, निखिल वागळे, संजय आवटे, उत्तम कांबळे, प्रतिमा जोशी, आशिष खेतान इत्यादी पत्रकारांचे लेख आहेत. जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी डॉक्टर मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. त्यापैकी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, कॉम्रेड सीताराम येचुरी यांनी सुद्धा लेख लिहून आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमशुद्दीन तांबोळी, राष्ट्र सेवा दलाचे सुभाष वारे, साधनेचे विनोद शिरसाट, आंध्र प्रदेशातील हचीज सेंटरचे विजयम गोरा, ओडिशा राष्ट्रवादी सोसायटीचे देवेंद्र सुतार, पंजाबच्या तटशील सोसायटीचे रामचंद्र दत्तवाडे यांचे आदरांजलीपर लेख या पुस्तकात वाचण्यास मिळते. मला तर दाभोलकर म्हणा अशी दीर्घ भाषणं दिली होती. या पुस्तकात या मान्यवरांनी केलेल्या भाषणांचे शब्दबद्ध केलेले लेख आहेत. समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारे प्रतीक सिन्हा, आशिष दीक्षित, अलका दुक्कर व प्रसन्न जोशी या नव्या दमाच्या पत्रकारांच्या परिसंवादाचे चित्रणही या पुस्तकात आहे. अतुल पेठे रिंगणनाट्याविषयी, अंधश्रद्धेवरील लघुचित्रपट स्पर्धेविषयी नागराज मंजुळे यांचे लेख या पुस्तकात वाचण्यास मिळते. डॉक्टरांच्या निर्गुण हत्येनंतर अनिसच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत माणसाला मारता येते विचाराला नाही याची आठवण करून देत होते. याच शीर्षकाच्या या पुस्तकात डॉक्टर हयातीत असताना त्यांच्याबरोबर काम केलेल्या व डॉक्टरांच्या मृत्यूनंतर जोडले गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांची प्रांजळ मनोगती आहेत. डॉक्टरांचे विचार वाचून प्रेरणा घेत ते अनिसशी जोडलेले आहेत. यांची मनोगती वाचत असताना डॉक्टरांसारखी व्यक्ती इतक्या सर्व थरातील लहान मोठ्यांना कशी काय प्रेरणा देऊ शकते, कडून अपेक्षित काम कसे काय करून घेऊ शकते याचे आश्चर्य वाटू लागते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्षपद सोडताना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते, मी समितीचा कार्याध्यक्ष असलो काय किंवा नसलो काय, माझा कार्यकर्त्याच्या मनात मी आहेच. कार्यकर्त्या म्हणून मी अनिसच्या प्रवाहात आहेच व पुढेही कायम राहीलच. आज डॉक्टर दाभोलकर या जगातच नाही, पण डॉक्टरांचे वाक्य किती तंतोतंत सत्य आहे याची प्रचिती सर्वच अनिसचे कार्यकर्ते घेत आहेत. गेल्या 12 वर्षातील एकही दिवस असा गेलेला नाही की कार्यकर्त्यांना डॉक्टरांची आठवण झालेली नाही. डॉक्टर कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. कार्यकर्त्यांच्या आठवणीतूनच डॉक्टरांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू सामोरे येतात. डॉक्टर दाभोलकर गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी आम्ही सारे दाभोलकर म्हणत महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम जोमाने आणि चिकाटीने पुढे चालत केले आहे. डॉक्टर दाभोलकरांच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून खटला आणि निकाल हे पुस्तक डॉक्टरांच्या खुनाच्या तपासाच्या 11 वर्षाचा मागोवा आणि CBI न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ यावर बेसलेला आहे. या विषयावर दाभोलकर कुटुंबीय, खटला लढवणारे ॲडव्होकेट निर्गी वकील रावसाहेब कसबे, ND पाटील, निखिल वागळे, किरण मोघे इत्यादींचे न्यायालयातील लढेसंबंधीचे लेख या पुस्तकात आहेत.
खरे पाहता 5 पैकी 2 आरोपींना शिक्षा दिलेले निकालच आश्चर्यचकित वाटणार आहे. मॅडम बोरवणकर यांची माफी मागून मला असे म्हणायचे वाटते की काही अपवाद वगळता पोलीस तपासातील ढिलाई, दिरंगाई व राजकीय दबाव इत्यादीमुळे अलीकडील काही न्यायालयीन निकालांचा मागोवा घेतल्यास बहुतेक निकाल हिंदी चित्रपटातील डायलॉगप्रमाणे सर्वचे सर्व आरोपी बाइज्जत बरी झालेले दिसतात. तरी डॉक्टरांच्या या खटल्यात निदान दोघांना तरी शिक्षा झाली हेही नसे थोडके. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्ष मारेकरी म्हणून न्यायालयाने दोषी ठरवले. या व्यापक कटामागील सूत्रधार अजूनही पकडले गेलेले नाही. CBI तसेच देशातली इतर तपास यंत्रणा या दिशेने भविष्यात काम करते अशी अपेक्षा बाळगायला हरकत नसावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधानाचे महत्त्व, फसवे विज्ञान, फलज्योतिषाचा फोलपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी, जात पंचायत व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची वाटचाल, कोरोना काळातील रोगोपचार, मनमनाचे आजार, आंतरजातीय विवाह, विधवा सन्मान, सत्यशोधकी विचार, पुरोगामी विचारांच्या पुस्तकावरील परिचय असे अनेक विषय वार्तापत्राने गेल्या 11 वर्ष हाताळलेले आहेत. 5-5 पुस्तकांचे अजून 3-4 खंड होऊ शकतील एवढे लिखाण उपलब्ध आहे. ते सर्व पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचे संपादकांचा मानस आहे. अनिसचे कार्यकर्ते, हितचिंतक व वाचक या पुस्तकांना चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे. आपण शांतपणे माझे मनोगत ऐकून घेतल्याबद्दल आपले आभार मानून मी इथेच थांबतो. मनापासून आभार नानावटी सर. आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती ग्रंथमालेतील 5 पुस्तकांचा सविस्तर परिचय सर्वांना करून दिलात. आता या ग्रंथमालेचं प्रकाशन सोहळा आता आपण इथं संपन्न करतो आहे. मी आजच्या प्रमुख पाहुण्या मीरा चड्डा बोरवणकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती ग्रंथमालेतील 5 पुस्तकांचं आज इथं प्रकाशन करावं. हो, ते एकच आहे. ठीक आहे. पुणे शाखेचे ललवानी सर वर या. होतोय की आपण प्रकाशनपूर्व नोंदणी या पुस्तकांची सुरू केली होती आणि आजपर्यंत या पुस्तकाची अर्धी आवृत्ती म्हणजे 500 संच हे प्रकाशनपूर्व नोंदणीमध्ये विकले गेलेले आहेत. पुढील 500 संचसुद्धा या 1-2 महिन्यामध्ये जातील असा विश्वास आहे. आजच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त आपण 2 कृती कार्यक्रमाची घोषणा केली होती. पहिला कार्यक्रम मुक्त आणि आदिवासी समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे आपलं काम सुरू आहे त्याच्याबद्दल माहिती दिली. दुसऱ्या कृती कार्यक्रमाबद्दल डॉक्टर हमीद दाभोळकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या वधूवरांच्यासाठी वधूवर सूचक केंद्र सुरू केलेलं आहे. त्याच्या वेबसाईटचं ओपनिंग, वेबसाईटचा लोकार्पण सोहळा आजच्या या कार्यक्रमामध्ये होणार आहे. या वेबसाईटबद्दल आणि या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती डॉक्टर हमीद दाभोळकर आपल्याला देतील. नमस्कार. विचार मंचावरील मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज कार्यक्रम जरी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा असला तरी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा 12वा स्मृतिदिन आहे आणि डॉक्टरांचं वेगळेपण हे कायमच राहिलेलं आहे की ते केवळ बोलके सुधारक नव्हते, ते कर्ते सुधारक होते. आणि कुठलीही गोष्ट ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये कल्पना म्हणून यायची
त्यावेळेला त्याचा कृती कार्यक्रम काय असेल याच्याविषयीचा पण आकृतिबंध त्यांच्या मनामध्ये तयार झालेला असायचा. आणि आनिसची चळवळ ही डॉक्टरांच्या पश्चात देखील कृतिशील राहिली, सातत्याने काही ना काहीतरी करत राहिली. हे मला वाटतं त्या प्रभावाचं सगळ्यात महत्त्वाचं निर्देशांक आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टरांचं स्मरण करताना जसं मेळघाटातल्या आणि आदिवासींच्या मधल्या अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी आपण बोललो, तसा दुसरा एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देणं याच्याविषयीची एक वेबसाईट आहे, त्याचं आपण लोकार्पण करणार आहे. त्याआधी मी फक्त 1-2 मिनिटात त्याच्याविषयी माहिती देतो. सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की ज्यांनी जातीच्या आणि धर्माचा विचार न करता लग्न केली आणि आपले जोडीदार निवडले असे 2 प्रमुख पाहुणे आज आपल्या बरोबर आहे. तर ती मला वाटतं त्यांच्या हस्ते हे होणं औचित्याची बाब आहे मोठा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायम असं म्हणायचे की जात ही देखील एक अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे केवळ धर्मचिकित्सेपुरतं मर्यादित नाही, तर ज्या ज्या आयुष्याच्या अंगामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव दिसतो त्या ठिकाणी आणि त्याच्या माध्यमातून शोषण होताना दिसतं, त्याच्या विरोधामध्ये उभं राहणं हे आनिसच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आणि जातीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, त्यामुळं जात ही एक अंधश्रद्धा आहे. आणि जातीच्या विरोधामध्ये सर्वव्यापी एक लढाई लढली जावी अशी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची इच्छा होती. आणि 4 ते 5 वेगवेगळ्या आघाड्यांवरती जातीच्या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करत आलेली आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे जो जात पंचायतीच्या विषयी सामाजिक बहिष्काराच्या विरोधातला जो लढा झाला. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य झालं की ज्यांनी सामाजिक बहिष्काराच्या विरोधामध्ये कायदा केला. जातीच्या अंतर्गत देखील शोषण असतं हे समाज पटलावरती आणण्याचं एक महत्त्वाचं काम या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत झालं. त्यामुळं एका बाजूला जात पंचायतीच्या विरोधातला लढा, दुसऱ्या बाजूला आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देण्याची संस्थात्मक यंत्रणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रात उभी केलेली आहे. शेकडो असे विवाह आज आंतरजातीय आणि आंतरधर्मीय महाराष्ट्रामध्ये आनिसच्या पुढाकारांनी लागलेले आहेत. केवळ तेवढ्यापुरतं हे काम मर्यादित राहत नाही, तर तुमचा जोडीदार निवडताना जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही जोडीदार निवडावा आणि कर्मकांड विरहित सत्यशोधकी पद्धतीनं आपला विवाह करावा, विवेकी पद्धतीनं तुमचा जोडीदार निवडावा. यासाठी जोडीदाराची विवेकी निवड हे अभियान महाराष्ट्रामध्ये गेली 10 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती चालवते. आणि जाती धर्माच्या पलीकडे जाणारी जोडीदाराची निवड करण्यासाठी युवकांना मदत करणं हे त्या अभियानाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देणारी यंत्रणा उभी करणं हे काम आनिसनी केलं. आणि मला सांगायला खूप समाधान वाटतंय की महाराष्ट्रातलं स्वयंसेवी संस्थांनी चालवलेलं पहिलं सेफ हाऊस आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना पाठबळ देणारं, जिथं फ्री ऑफ कॉस्ट आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झालेल्या तरुण मुलामुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातारा जिल्ह्यामध्ये चालू केलं. आणि ते करण्यासाठी आमचे कार्यकर्ते शंकर कणसे जे इथे उपस्थित आहेत त्यांनी स्वतःच्या शेतावरचं घर उपलब्ध करून दिलं आहे. आणि तिथे 15पेक्षा अधिक जोडपी त्या सेफ हाऊसमध्ये राहून गेलेली आहेत गेल्या 3 वर्षामध्ये. त्याचा एक पुढचा टप्पा म्हणून जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे ज्यांना जाणीवपूर्वक स्वतःचा जोडीदार निवडायचा आहे याच्याविषयीचं एक वधूवर सूचक मंडळ आपण चालू करावं अशी आनिसची कल्पना होती. डॉक्टर असल्यापासून ही कल्पना होती, पण प्रत्यक्षामध्ये हे आपण करावं का नाही. सध्याच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर 3-4 दिवसापूर्वीची जळगावमधली घटना आहे की एका मुस्लिम तरुणाला तो एका दुसऱ्या धर्मातल्या हिंदू धर्मातल्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत कॅफेमध्ये बसलेला होता. एवढ्या संशयावरनं जमावांनी त्याला मारून त्याचा खून केलेला आहे. अशा स्वरूपाची परिस्थिती या देशामध्ये. धर्माच्या नावावरती विवाह खोट्या पद्धतीनं लावले जातात अशी आवाई उठवून लव जिहादसारखा मोहीम चालवली जाते आणि त्याच्यावरनं राजकारण आणि समाज मन सगळं कलुषित केलं जातं. अशा कालखंडामध्ये ज्यांना स्वतःहून असं वाटतं की आम्ही जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाणारा जोडीदार निवडू इच्छितो, जात आणि धर्म ही आमच्या निवडीमध्ये महत्त्वाचा नाही, कुठलाच संदर्भ बिंदू म्हणून असणार नाही, अशा लोकांसाठी आनिसनी एक
वधूवर सूचक मंडळ स्थापन करण्याची बातमी 15 दिवसापूर्वी दिली आणि त्या बातमीनंतर आम्ही त्याच्यासाठी जे नंबर दिलेले होते संपर्क करायला, आम्हाला वाटलेले की 10, 15, 20, 25, 50 लोकांचा याच्यासाठी सहभाग झाला तरी आपण मिळवली. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आम्हाला 1000पेक्षा जास्त इन्क्वायऱ्या याच्यासाठी आल्या आणि मग एवढं सगळं मॅन्युअली करणं शक्य नसल्यामुळे आम्ही याची वेबसाईट, जशी बाकीच्या वधूवर सूचक मंडळांच्या वेबसाईट असतात तशी वेबसाईट करायचं ठरवलं. आणि आमचे सहकारी जस्ट टेकचे आमचे सहकारी मित्र आहेत प्रफुल्ल, शशिकांत, त्यांनी 20 दिवसामध्ये त्याची एक अतिशय उत्तम वेबसाईट आपल्याला करून दिली आणि ती अशी केलेली आहे की उद्या जाऊन त्याचं ॲपमध्ये देखील रूपांतर करता येऊ शकेल. तर आज त्या वेबसाईटचं आपण लॉन्च करतो आहे आणि यापुढं जाऊन ज्यांना जाती धर्माच्या पलीकडे जोडीदार निवडायचं आहे त्यांच्यासाठी एक हक्काचं माध्यम हे या वेबसाईटच्या निमित्ताने उपलब्ध होईल याची मला खात्री आहे. मी त्या वेबसाईटसाठी ज्यांनी मदत केली आपल्याला, ते प्रफुल्ल शशिकांत यांना विचारमंचावरती बोलवतो, त्यांचा आपण सत्कार करूया. आणि हा सगळा उपक्रम आमचा राबवणारे शंकर कणसे, त्यांना पण मी मंचावरती बोलवतो, त्यांचा आपण सत्कार करू. आणि नंतर इथे एक बटण दाबून प्रतिकात्मकरित्या आपण त्या वेबसाईटचं लोकार्पण करणार आहे, ते तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण मूळ कार्यक्रमाला सुरुवात करू. प्रफुल्ल कणसे आणि आंतरधर्मीय वेबसाईट तयार करण्याने प्रफुल्ल यांचा सन्मान शरद बाविस्कर सर करत आहेत. त्याचबरोबर आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सहाय्य करणारे सेफ हाऊस निर्माण केलेले शंकर कणसे सर यांचाही सन्मान बाविस्कर सर करत आहेत. धन्यवाद. यानंतर आपण या वेबसाईटचं लोकार्पण करतोय. आंतरजातीय आंतरधर्मीय वधूवर सूचक केंद्राच्या या वेबसाईटचं ओपनिंग मीरा बोरवणकर मॅडम करत आहेत. या वेबसाईटचं नाव आहे विवेकी विवाह. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीरा बोरवणकर मॅडम आणि दुसरे पाहुणे शरद बाविस्कर सर, या दोघांचा परिचय करण्याची विनंती मी पुणे शाखेचे कार्यकर्ते श्रीपाल ललवाणी सर यांना करतो. आपले जे दोन्ही प्रमुख पाहुणे, त्यांनी आज जे काही स्थान मिळवलं आहे ते अतिशय संघर्ष करून मिळवलेले आहे. दोघेही स्पष्ट वक्ते आहेत आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळं त्यांना व्यवस्थेचा अनेक वेळा रोष सहन करावा लागला. पण त्या सर्व गोष्टींना तोंड देताना त्यांनी कधीही तत्त्वाशी तडजोड केलेली नाही. आजच्या आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहे मीरा चड्डा बोरवणकर, ह्या 1981 साली IPS अधिकारी झाल्या. महाराष्ट्र केडरमधनं IPS पोलीस ऑफिसर होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण जालंधरमध्ये झालं, पण पुढे महाराष्ट्रात काम करताना त्यांनी पुणे विद्यापीठातून PhD आणि LLB या डिग्री पण त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्यांचं कार्यकाळ अतिशय देदीप्यमान आहे. ते साताऱ्यात ज्यावेळी कार्यरत होत्या त्यावेळी डॉक्टर दाभोळकरांचा त्यांच्याशी चांगला संपर्क होता. मुंबईमध्ये असताना माफिया राज उद्ध्वस्त करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी त्यांचा फार मोठा वाटा त्याच्यामध्ये होता. याकूब मेमनला फाशी दिली त्यावेळी त्या जेलच्या पोलीस प्रमुख ऑफिसर होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं जळगावचं जे सेक्स रॅकेट आहे ते त्यांनी उद्ध्वस्त केलं, ज्यामुळं अनेक महिला आणि युवतींना त्यांचं जीवन बिकट झालं होतं. असं ते सेक्स रॅकेट होतं, ते त्यांनी उद्ध्वस्त केलं. त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ती पुस्तकं अशी की
मॅडम कमिशनर, माझ्या आयुष्याची पाने आणि इन्स्पेक्टर चौगले आणि त्याशिवाय लिव्ज इन लाईफ, तर ही पुस्तकं आपल्याला मी सांगतो की ही सर्व आपल्या इथं पुस्तक स्टॉलवर उपलब्ध आहे. साधनाचा इथं पुस्तक स्टॉल आहे, ती सर्व पुस्तकं उपलब्ध आहे. आपण जाताना जरूर ती पुस्तकं खरेदी करा. आपले जे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत, प्राध्यापक शरद बाविस्कर, हे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये फ्रेंच तत्त्वज्ञान शिकवतात. पण आत्ता जरी त्यांचं हा काळ असेल तर सुरुवात त्यांची अतिशय बिकट अशी झालेली आहे. धुळ्याजवळच्या एका छोट्या खेडेगावामध्ये त्यांचा जन्म, एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला आहे. 10वीला ते फेल झाले होते, पण त्यांच्या आईचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे. त्यांच्या आईने त्यांना ते शिकवण दिली, झिजत मरावे पण थिजत मरू नये, याचा त्यांच्यावर फार मोठा परिणाम झाला. अतिशय संघर्ष करून त्यांनी शिक्षण घेतलं आणि विदेशातल्या विविध देशामध्ये जाऊन ते शिक्षण घेतलं. 12 वर्ष ते विदेशात तिकडं त्यांनी शिक्षण आणि शिकवण्याचं दोन्ही काम केलं. आता सध्या ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. जरी ते तिकडं दिल्लीला असले तरी महाराष्ट्राशी त्यांचा कायम संपर्क असतो. ह्या दोन्ही प्रमुख पाहुण्यांची एक महत्त्वाची ओळख म्हणजे दोघांनाही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्याविषयी आस्था आहे. त्यामुळं प्राध्यापक शरद बाविस्कर हे वरचेवर महाराष्ट्रात येऊन वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देत असतात. त्याशिवाय सध्या लोकसत्तामध्ये त्यांची एक लेखमाला सुरू आहे की जगातील विविध तत्त्वज्ञ यांचा ते अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत परिचय करून देतात. तर असे हे दोन दिग्गज नेते आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, याचा मला अतिशय आनंद आहे. धन्यवाद. नंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीरा चड्डा बोरवणकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करून मी आजच्या आयोजकाचे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानते की आपण मला बोलवलं ह्या कार्यक्रमासाठी. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू एव्हरीवन हेअर. तर इथे जे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक आहेत, वी हॅव अनदर थिंग इन कॉमन. मी सुद्धा एक फार छोटेसे तालुक्याच्या ठिकाणात शिक्षण घेत होते, फाजिल्का, पंजाब. आणि आत्ता तो जिल्हा झालेला आहे. त्यावेळी तिथे एकच मुलीची शाळा होती, गव्हर्मेंट कॉलेज. आणि तिकडे काय बसण्यासाठी काय खुर्च्या वगैरे नसायच्या. तर मी खाली बसून अभ्यास करायचो. आणि माझे दिल्लीमधून माझे जे चुलत भाऊ येत होते ते माझ्या आईशी नेहमी भांडायचे की तुम्ही मुलींना कुठे शिकण्यासाठी पाठवलेलं आहे, ही काय शाळा आहे का, पुढे यांचं काय होणार. सो स्मॉल प्लेस एज्युकेशन. आणि त्याशिवाय आपल्यावर जसा आईचा प्रभाव आहे, माझी आई काय करायची, ते लग्नापूर्वी ती शिक्षिका होत्या. तर आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी, आणि फार स्ट्रिक्ट डिसिप्लिन. आणि कपडे धुणेवाला दंडा होता ना, रागवली की त्या दंड्याने ती मारायची की तुम्ही शिक्षण सिरियसली का घेत नाही. आणि मग ती रडत बसायची की आता माझा हात दुखतात. सो आय हॅव बीन बीटन बाय माय ओन मदर. पण मग तिने आम्हाला रस्तासुद्धा दाखवलं. आणि माझी बहीण जी आहे ती IRSमध्ये गेली आणि मी IPSमध्ये आले. तर म्हणजे आपला आजचा पहिला मुद्दा असा आहे की आईचं महत्त्व.
मला श्रद्धा निर्मूलन समितीने बोलवला, त्याबद्दल आपण काय बोलावा ह्याबद्दल मी विचार करत होते. तेवढ्यात माझा एक लेख लोकसत्तात आलं आणि मला सुमारे 20 ईमेल्स आणि 8-10 व्हॉट्सॲप मेसेजेस की तुम्ही फार धाडसी आहात, तुम्ही काय लिहिलो, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत, आणि एक धमकीचा ईमेल, तुम्ही ह्या कार्यक्रमाला कशाला जाता. हे सर्व झाल्यानंतर मला वाटलं आपण त्याच विषयावर आज बोलूया. आणि त्याचे 2 विशेष जे मुद्दे आहेत, एक पॉलिटिकल इंटरफेरन्स जो मी ह्या लेखमध्ये मांडलेला आहे, की ज्यावेळी आम्ही पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून किंवा आणखीन विभागात काम करतो तर आमच्यावर जेवढा प्रेशर येतं त्यांनी आमची कार्यक्षमतावर कसं वाईट परिणाम होतो आणि हाऊ इन्स्टेड ऑफ रीचिंग द ट्रूथ आम्ही रस्ता विसरून जातो. मला असं वाटलं ज्यावेळी हेमंत करकरे साहेब रिबेरो सरांकडे गेले आणि रिबेरो सरांनी पंजाबचा एक मोठा न्यूजपेपर आहे द ट्रिब्यून, त्यात लिहिलं की शहीद होण्याचे 1-2 दिवस अगोदर करकरे त्यांच्याकडे आले होते की मालेगावची केसची तपासासाठी त्यांच्यावर दिल्लीवरून एक मोठ्या पुढारीचा प्रेशर होता. त्यानंतर रोहिणी सालेन मॅडम, ज्यांच्याशी मी 3 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, प्रॉसिक्युटर म्हणजे एकदम कमिटेड, सिन्सिअर, नॉलेजेबल प्रॉसिक्युटर, त्यांना बाजूला करून ही केस जेव्हा NIAने हातात घेतली आणि त्यांनी सुद्धा असा इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की दे वॉज प्रेशर ऑन मी टू गो सॉफ्ट. आणि निकालानंतर त्या बोलल्या आहेत वेअर हॅज ऑल दॅट एव्हिडन्स गॉन. त्याशिवाय डॉक्टरांचे मर्डरमध्ये 2 आरोपींना शिक्षा देताना सुद्धा जज साहेबाने लिहिलेलं आहे की 3 लोक सुटून गेले. हू वॉज द मेन कॉन्स्पिरेटर, ज्यांनी हा मर्डर करण्याचं कट केलं, त्यांच्यापर्यंत CBI किंवा पोलीस पोचू शकले नाही. ईदर इट इज देअर फेलियर or it is deliberate or there is the influence of some powerful persons. तर तुम्ही स्वतः विचार करा. आपण सर्व इथे यू आर ऑल व्हेरी एज्युकेटेड, अवेअर, एंगेज्ड सिटिझन्स, की जर एवढे संवेदनाशील खून आणि मालेगावसारखे टेरर केसमध्ये पॉलिटिशियन्स इंटरफेअर करतात आणि विक्टिम्सला न्याय मिळत नाही, तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय होऊ शकते. आणि व्हॉट रिअली ट्रबल्ड मी वॉज, UPचे एक रिटायर्ड DG यांनी एक मोठा लेख लिहिला एका न्यूजपेपरमध्ये आणि महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे त्यांनी काढले. आय फेल्ट टेरिबल. आता आय एम रिटायर्ड, बट इट इज ट्रू की 7/11चा जो ट्रेन ब्लास्ट आहे त्यामध्ये गेलेले जवळजवळ 190 विक्टिम्सला आपण न्याय देऊ शकलो नाही. मालेगाव केसमध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही. डॉक्टरांचे मर्डरमध्ये हा कट कोणी रचला तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही. अलॉंग विथ व्हेरियस रिझन्स. वन इज पॉलिटिकल इंटरफेरन्स. ज्यावेळी मी पुणे इथे पोलीस कमिशनर होते, एकदा आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये, आता मी नाव घेते कारण मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे, नीलम गोरेताई आणि मिलिंद नार्वेकर ह्या दोघांना पुण्यात कसं व्हायलन्स घडून यावं याचा कट करताना आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये रेकॉर्ड केलं. आणि ज्यावेळी ह्या केसला रजिस्टर झालं पाहिजे, मी असा धोरण घेतला, असा हट्ट धरला, बिकॉज माय ऑफिसर्स वर टेलिंग मी की मॅडम हा करू नका. एका अधिकारीने, आणि मी पुस्तकात लिहिलेलं आहे, ही टोल्ड मी, मॅडम तुम्ही हा केस एवढे पॉवरफुल पॉलिटिशियन्स मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरेताई ह्यांच्यावर तुम्ही केस दाखल करू नाही, कारण
हिज वर्ड्स वर वी वॉन्ट टू सी यू ॲज कमिशनर ऑफ पोलीस मुंबई. म्हणजे जर तुम्ही ही केस दाखल केली तर तुम्हाला कोणी कमिशनर करणार नाही असा आमच्यावर प्रेशर येतो. आणि माझा काय म्हणणं होता, तुम्ही दाखल नाही करणार ना, मी माझ्या जॉईंट कमिशनरला म्हटलं तुम्ही जावा पोलीस स्टेशनला बसा आणि जोपर्यंत दाखल होत नाही FIR नंबर तुम्ही मला लेखी पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही तो पोलीस स्टेशन सोडायचं नाही. जॉईंट कमिशनर हॅड टू गो बिकॉज आवर ऑफिसर्स वर व्हेरी रिलक्टंट टू रजिस्टर. आणि तपासासाठी मी माझे पर्सनल जे स्टाफ ऑफिसर होते त्यांना ती केस तपासायला दिली. त्यांनी एकदम व्यवस्थित तपास करून केस चार्जशीट केलं. आणि नंतर काय, शासनाने ती केस परत काढून घेतली. यू कॅन इमॅजिन हाऊ पॉवरफुल पॉलिटिशियन्स आर. आणि मग तुम्ही म्हणताय तुमचे मॅडम इन्स्पेक्टर काम करत नाही, तुम्ही IPS अधिकारीसुद्धा कॉम्प्रोमाइज झालेला आहात. अशी परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे काही वेळ देर इज नो वे आउट. सध्या अजून एक न्यूजपेपरमध्ये मी वाचलं आहे, पॉलिटिकल इंटरफेरन्स नॉट ओन्ली इन पोलिसिंग. म्हणजे प्रत्येक विभागात हा जर ते जनहितसाठी आहे तर आम्हाला काहीही त्याबद्दल बोलायचे नाही. वी ऑल्सो वेलकम इट ॲज ऑफिसर्स. जर तुम्ही शासन म्हणून मंत्री म्हणून लोकांसाठी काहीतरी करताय, वी आर मोर दॅन हॅपी टू जॉईन यू. पण तुम्ही म्हणताय की नागपूरमधली जो कारागृह आहे, ठाणेमधला जो कारागृह आहे तो आपण गावापासून लांब घेऊया. When the prison manual of Government of India जो आमच्या स्टार आहे ज्याला आपण फॉलो करतो, त्याचं म्हणणं आहे की कारागृह विभाग कोर्टाजवळ, हॉस्पिटलजवळ, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, जेणेकरून की इनमेट्स आणि कारागृह विभागात 70% अंडर ट्रायल्स आहेत, त्यांच्यावर अजून शिक्षा झालेली नाही. ह्यांना भेटायला जेव्हा त्यांचे नातेवाईक येतात, म्हणून रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, कोर्टात केस लागणार आहे म्हणून कोर्टाजवळ. आणि इनफॅक्ट दे हॅव इवन रिटन नियर मेंटल हॉस्पिटल्स, कारण इनमेट्स हॅव लॉट ऑफ इमोशनल आणि मेंटल ट्रॉमा. ही असताना आपण आत्ता कारागृह विभाग गावातून बाहेर नेतो, ह्याची मागे काय भूमिका आहे ह्याचा तुम्ही विचार करा. सर, माझा फर्स्ट पॉईंट इज की मी कुठलाही धाडस दाखवत नाही राहिले. मी तुम्हाला व्हॉट इज रिॲलिटी ऑफ अ व्हेरी बिटर पॉलिटिकल इंटरफेरन्स हे तुम्हाला मी उदाहरण देऊन आता सांगते, विच आय थिंक मोस्ट ऑफ यू आर अवेअर. तुम्ही देखा अनदेखा करताय किंवा गप्प राहताय हा तुमचा निर्णय आहे. दुसरा मुद्दा जो मी घेते, डॉक्टरांचा मर्डर झाला 2013 आणि 2 आरोपीची कन्व्हिक्शन केव्हा झाली, 11 वर्षानंतर. मुंबई ट्रेन ब्लास्ट. आणि ज्यावेळी मी आर्टिकल लिहिलेला इंडियन एक्सप्रेससाठी, तर त्यांनी हेडिंग काय दिला, मी तर लिहिला होता इन्व्हेस्टिगेशन ऑफ टेरर केसेस. इंडियन एक्सप्रेसने माझा लेख वाचून, इंग्लिशचा लेख वाचून त्याला हेडिंग दिला, नोबडी किल्ड 187 पीपल. कारण आपण न्यायच देऊ शकलो नाही हा 187 लोकांना. कोणी मास मर्डर, एक्सप्लोसिव्स. आणि 2006ची केस, ह्याला कन्व्हिक्शन केव्हा मिळालं, 9 वर्षानंतर 2015. आणि अपीलमध्ये आरोपी केव्हा सुटले, अजून 10 वर्षानंतर. तर हा जो पॉलिटिकल इंटरफेरन्स इज मुद्दा क्रमांक 1. आणि दुसरा, हा जो इनएफिशियंट आणि लॉंग डिलेड जस्टिस, इज इट जस्टिस, त्या ह्याबद्दल विचार करणं फार आवश्यक आहे. ट्रेन ब्लास्ट 9 वर्षानंतर शिक्षा होते आणि परत 10 वर्ष म्हणजे 19 वर्षानंतर आरोपींना सोडण्यात येतं. मालेगावची केस मला वाटतं 2008ची जी आहे आत्ता 2025ला सुटली. डॉक्टरांचं मर्डर 2013चा 2024. आणि गौरी लंकेश
कलबुर्गी आणि पानसरे हे मर्डर अजून चार्जशीटेड आहेत, कोर्टात चालूच झाले नाही. सो माय क्वेश्चन इज, आपण चर्चेला बसतो, आपण ह्याबद्दल दुःख, खेद, आक्रोश व्यक्त करतो, त्याचे पुढे काय? सो ज्यावेळी मी इश्यूज आयडेंटिफाय केलेले आहेत, पॉलिटिकल इंटरफेरन्स 2च मी घेतले आणि एक व्हेरी लॉंग डिले इन ट्रायल, तर उपाय म्हणून काय करावं? तर मी आज सकाळी सुहास पलशीकर सरांना फोन केला. म्हटलं, सर एवढी नकारात्मक परिस्थिती आहे, ह्याच्यात उपाय काय आहे? हिज पॉईंट वॉज, आणि विच आय टोटली एग्री, सिटिझन्स एंगेजमेंट बिसाइड्स अवेअरनेस. म्हणजे आपल्याला समजलेलं आहे आपली ही जे आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टम, याची परिस्थिती खराब आहे. वी टॉक अबाउट इट, बट वी हॅव टू टेक फर्दर ॲक्शन. सिटिझन्स एंगेजमेंट. आणि त्यानंतर मी गुगलवर गेले, अबाउट 30% ऑफ इंडिया इज मिडल क्लास नाव. म्हणजे तुम्ही विचार करा, बाकीचे जो मला काय वाटला, जो लेस दॅन 1% रिच इंडिया आहे ना, तो काय करतो? पबिंगला जातो किंवा SUVने आपल्याला रोडवर मारतो. सो दॅट लेस दॅन 1% रिच, यू फॉरगेट अबाउट दॅट. अबाउट 70% जे आपली लोकसंख्या आहे, ते डेली रोजगारमध्ये एवढी व्यस्त आहे फॉर द डेली लिव्हिंग, की त्यांना विचार करण्याची आणि एंगेज करण्याची आणि शासनाला, स्टेटला किंवा ही वाईट परिस्थिती चॅलेंज करायला वेळच नाही. उरलेले आपण लोक आहोत. वी हॅव टू नॉट ओनली स्पीक अँड राईट, वी हॅव टू होल्ड गव्हर्मेंट, स्टेट रिस्पॉन्सिबल, की जिथे 120वे लॉ कमिशनने सांगितलं होतं की 10 लाख लोकांमागे 50 जज पाहिजे. जर हा जो एवढा उशिरा ट्रायल होतो, 10 वर्ष केस चालत नाही, गौरी लंकेशची अजून नाही चाललेली, पानसरेंची नाही चाललेली, कलबुर्गी यांची नाही चाललेली, डॉक्टरांना किती वर्षाने 2 आरोपींना शिक्षा होते. तर ह्यासाठी आवाज उठवणे फार आवश्यक आहे. सिटिझन्स एंगेजमेंट बियॉन्ड क्रिटिसिझम, होल्डिंग आवर रिप्रेझेंटेटिव्ज रिस्पॉन्सिबल फार आवश्यक आहे. आणि सेकंड, आपण सर्व, माझा पोलीस खातं आणि बाकीचे सर्व भागात, वी हॅव टू ब्रिंग इट डे इन डे आउट दॅट आवर लॉयल्टी शुड बी ओनली टू द कॉन्स्टिट्यूशन. मी बायबल वाचते, मी भगवद्गीता वाचते, मी गुरु नानक ग्रंथ वाचते किंवा मी कुराण वाचते. हे सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. घरी ऑफिसला आल्यावर जर आमच्यावर, आणि विशेषतः बघा, आपल्या सर्वांना कधी ना कधी तर पोलीस स्टेशनला जावंच लागतं, पासपोर्ट असो किंवा कुठला गंभीर गुन्हा असो. द डे खाकी बिकम्स भगवा, ग्रीन और व्हाईट, it is extremely dangerous. म्हणून संविधान, अवेक, अवेअर, एंगेज सिटिझन्स. आणि एक मला जे वाटतं, आपण एवढा फंडामेंटल राईट्सबद्दल बोलतो, फंडामेंटल ड्युटीज आपण का विसरलेले आहोत? 11 ड्युटीज आहेत, त्यात एक सायंटिफिक टेम्परसुद्धा आहे, नो फेनेटिसिझमसुद्धा आहे, इन्क्लुझिव्ह कल्चर, प्लुरलिझमसुद्धा आहे. So I think we have to bring our discussion and conversations back to fundamental duties also. आणि लास्ट पण व्हेरी इम्पॉर्टंट, कारण माझ्यासाठी पोलीस खात्याला सुप्रीम कोर्टने सुधारणा कशी आणावी, त्यासाठी प्रकाश सिंग सरांनी, एक आमचे रिटायर्ड DG यांनी PIL केलं होतं. त्यामध्ये पोलीसला ऑटॉनॉमी द्यावी, अधिकाऱ्यांना 2 वर्षाचा टेन्युअर द्यावा. तुम्हाला आज आवडला नाही हा अधिकारी, बदली करा, ह्याला पाठवून द्या कुठेतरी खुड्डे लाईन, पंजाबीचा हा वर्ड आहे, म्हणजे साईड पोस्टिंग देऊन टाका, कारण ह्यांनी मंत्र्याचं ऐकलं नाही. तर
फिक्स्ड टेन्युअर आणि अधिकाऱ्यांना त्यांचे मेरिट, त्यांची जी नॉलेज आणि काम करण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे, मेरिटप्रमाणे त्यांची पोस्टिंग करा. लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम हे तुम्ही 2 वेगवेगळे पोलीस स्थापित करा. आपली माहितीसाठी काही वेळ एवढा सिरियस गुन्हा इथे घडलेला होता पुण्यात, पण CM साहेब येतात म्हणून आपला सर्व पोलीस सिस्टम कुठे जातो? एअरपोर्ट टू गव्हर्मेंट गेस्ट हाऊस लागलेले आपला बंदोबस्त, आणि ती महत्त्वाची घरफोडी किंवा महत्त्वाचा मर्डर किंवा झालेला आणखीन संवेदनाशील मर्डर हा बाजूलाच राहतो. तर प्रकाश सिंग सरांनी जे दिलेली सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली PIL त्या अनुसाराने सुप्रीम कोर्टाने लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम वेगळं करा. पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांची मेरिटप्रमाणे करा, त्यांना फिक्स टेन्युअर द्या, आणि पोलीस कंप्लेंट अथॉरिटी हे काय महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत त्यांचा पाठपुरावा ॲज अवेअर, अवेक, एंगेज सिटिझन्स करणे फार आवश्यक आहे. तर संविधान, अवेअर, एंगेज सिटिझन्स, होल्डिंग आवर पॉलिटिकल लीडर्स रिस्पॉन्सिबल, फंडामेंटल ड्युटीज अँड कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम, हे जर आपण ह्यांच्याबद्दल विचार केला आणि त्याप्रमाणे फील्डमध्ये, ग्राउंडमध्ये येऊन काम करायला सुरुवात केली, तर हा जे सध्याची निराशाजनक परिस्थिती आहेत आपण त्यातून बाहेर निघू शकू. अदरवाईज लाईक ही सेड, when they came for the socialist, I did not speak because I am not a socialist. When they came for the trade unionist, I did not speak because I am not a trade unionist. When they came for the Jews, again I did not speak. I am not a Jew. When they came for me, there was nobody to speak. Dhanyavad. Jai Hind. डॅशिंग पोलीस ऑफिसर म्हणून ज्यांची ख्याती होती, तसंच त्यांना साजेचं भाषण, अगदी परखड त्यांनी आपले विचार आज इथं व्यक्त केलेत, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आपले दुसरे प्रमुख पाहुणे JUNIमधील प्राध्यापक शरद बाविस्कर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय विचारमंच आणि समोर बसलेले सगळे समविचारी मित्रांनो, आपले सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माझा आवाज येतो का शेवटपर्यंत? थँक्यू. आज आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा शहादत दिवस आपण त्याची आठवण करतो आहे. शहीद हा शब्द खरं तर जणू काय आपण पारतंत्र्यात आहोत, आणि परिस्थिती जो कोणी विवेकी आहे, जो कोणी संविधानवादी आहे, जो कोणी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो आहे, त्याच्यासाठी हा पारतंत्र्याचा काळ आहे असं पुरोगामी लोकांना वाटतं. तर खरं तर आज मी अनिसच्या विरोधात बोलणार आहे असं ठरवलेलं आहे. पहिली गोष्ट असं आहे की हमीदने फार शॉर्ट नोटीसवरती मला बोलवलं, आणि दुसरी गोष्ट असं आहे की संकेताप्रमाणे पुस्तक प्रकाशन सोहळा जो असतो तर त्या पुस्तकांविषयी मांडणी करावी लागते. पण सगळं काय व्यवस्थित चालू आहे, ट्रिलियन इकॉनॉमी आहे आपली. खरंच अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का आपल्याला? म्हणजे उदाहरण देतो मी, म्हणजे आपल्या किती सुरळीत चालू आहे सगळं काही. म्हणजे मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती अशीच एक मिश्किल पोस्ट केली होती, आणि आपला समाज किती भक्कम आहे, किती मजबूत आहे, कशा मजबूत पायावरती उभा आहे त्याचं एक ठळक उदाहरण आहे ते. तर JNUमध्ये जे आता अदृश्य उपराष्ट्रपती आहेत धनखड आले होते, ठीक आहे. तर ते आले आणि 7 दिवसात पायउतार झाले, आणि मी पोस्ट केली, आणि 1-2 आठवड्यात JNUमध्ये मराठी अध्यासनासाठी, भूमिपूजनासाठी आपले मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे सगळे येणार होते.
आता हे भूमिपूजन कायद्याने बंद करायला पाहिजेत, कारण कितीदा हे भूमिपूजन करतात. गोष्ट अस्तित्वात येत नाही, पण हे वर्षानुवर्ष. आता ते मराठी चेअर जे आहे तिला आता साधारण 20-25 वर्षापासून ती अजून ती फाईलमध्ये बंद आहे. कितीदा तरी मंत्री येऊन गेलेले तिथं. तर मी अशीच एक मिश्किल पोस्ट टाकली की म्हटलं JNUचा इतिहास आहे, जो कोणी JNUमध्ये येतो त्याची उतरती कळा लागते. आणि इंदिरा गांधींनी ठीक आहे, आणि हा प्रवास इंदिरा गांधींपासून सुरू झालेला आहे. 75मध्ये त्यांनी आणीबाणीच्या दरम्यान प्रयत्न केला, तर नंतर निवडणुकींमध्ये हारले, धनकड आले, पायउतार झाले. तर आता मी पोस्ट किती मिश्किल होती विचार करा तुम्ही. सेन्स ऑफ ह्युमर हॅज नो प्लेस इन अ कंट्री. तर आपलं कोणीतरी एक मेनस्ट्रीम पत्रकाराने ती पोस्टची बातमी करून टाकली. आणि आपले जे मित्र आहेत प्रशांत कदम, त्यांनी मला ती फॉरवर्ड केली. आणि नंतर मला असं सांगण्यात आलं की एक कामाख्या देवी मानणारा उपमुख्यमंत्री आहे, ती वाचून की बाबा मला पण उतरती कळा लागेल, तो JNU आलाच नाही तो. आणि म्हणजे विचार करा, म्हणजे तुम्हाला कळतं की हजारो करोडोची जरी संपत्ती असेल, आम्ही एवढे तकलादू आहोत की एक जोक आहे. आणि मी खाली तळटीप दिली होती की अंधश्रद्धा वाईट असते, ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे मला जोक्स पण सबटायटलमध्ये द्यावं लागले, हा विनोद आहे म्हणून. सुरुवात इथून आहे. अहो गरज कशाची, आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाची गरजच नाही. एवढा भक्कम समाज आहे हा. जे तुळशीपत्र लावा, पास होऊन जा. राफेलचं विमान घेण्यासाठी हजारो करोड तुम्ही फ्रान्सला द्या आणि निंबू मिरची बांधा, आहे ना. त्यातलं त्यात ट्रम्पचे मंदिर बनवतात हे ट्रम्पचे. अशा समाजात खरंच अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का? तर खरं तर महत्त्वाचा मुद्दा, आणि मी थोडी तात्विक मांडणी करणार आहे. आणि सध्या मी लोकसत्तामध्ये तत्त्वज्ञानावरती लिहितो आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात मला, की काय म्हणतात की हे काय चालू आहे, फार दुर्बोध आहे, डोक्याचा भुगा होतो आहे, असं वगैरे वगैरे. आणि मग त्यांना माझं जे पुस्तक आहे ते सोपं वाटतं, पण ते पुस्तकातला एक धागा त्यांना कळत असावा असं मला वाटतं. मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचं साहित्य वाचलं, कारण हा माझा दुसरा प्रोग्राम आहे. आपला आधीचा कार्यक्रम होता, तर हमीदने मला काही पुस्तकं दिली, ती वाचली. तर ते फक्त असं काहीतरी कुठेतरी आपल्याला गैरप्रकार दिसतोय म्हणून फक्त तो तेवढा हस्तक्षेप नव्हता, त्याला एक सैद्धांतिक बैठक होती त्याला. आणि ती त्यांच्या, कारण कुठलंही प्रबोधन जे असतं ते फक्त उत्साहाने चालत नाही, तर त्याला एक मजबूत सैद्धांतिक स्पष्टता आणि बैठक लागते, जी डॉक्टरांमध्ये होती. म्हणजे कुठलीही सैद्धांतिक बैठक जी असते ती डॉगमॅटिक नसते, ती परिवर्तनशील असते, आधार आपण शोधत जातो. तर जेव्हा आपण अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये श्रद्धा हा शब्द आहे त्याच्याकडे आपण कसा पाहतो. मला 2 आठवड्यांपूर्वी आपले सुरेश द्वादशीवार यांनी मला फोन केला. ते काही असे वयस्कर 70s-80s+ जे आहे ते तत्त्वज्ञान वाचतायत, आणि तरुण मंडळी काही वाचत नाही आहेत, ते स्क्रोल करतायत. तर त्यांनी म्हणाले की मी एक प्रस्तावना लिहितो आहे म्हणे, आणि श्रद्धा आणि ज्ञान याच्यातलं जे द्वंद्व आहे, क्रीडांगण आहे की रणांगण आहे, त्याच्याविषयी त्यांनी माझ्याशी चर्चा केली. आपण श्रद्धेकडे कसं पाहतो, युरोपमध्ये पाश्चात्य देशांमध्ये ही डिबेट कशी राहिलेली आहे, त्यांचा तो 500-600 वर्षाची त्यांची सलग ज्ञान परंपरा कशी राहिलेली आहे, त्या तुलनेने आपण कुठे आहोत. ते राफेल बनवतात, मग आपण निंबू मिरच्या का बांधतो, असे आपल्याला विवेकी प्रश्न पडू शकतात. तर श्रद्धा हा जो शब्द आहे तो तर आधी आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे की श्रद्धा आणि ज्ञान हे 2 वेगळे ट्रॅक आहेत. हे 2 पूर्णतः वेगळे ट्रॅक आहेत. श्रद्धा जेव्हा ज्ञानाचा दावा करते तेव्हा द्वंद्वात्मक संबंध तयार होतो, वातावरण तयार होतं. कारण जो मनोव्यापार चालतो, मनोव्यापाराचंच उदाहरण दिलं की आपण जर कितीतरी आपण म्हणू की आम्ही फार क्षमता आहे आमच्यामध्ये, आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो वगैरे, थोडं जरी संकट आलं तर बुद्धिवाद गळून पडतो आणि आपण आपला जो व्यापार चालू आहे, आपण कुठल्या तरी आपण सगळे कार्यकारण भावानुसार जगतो, फक्त तो कार्यकारण भाव जो आहे त्याला अधिष्ठान चुकीचं असतं. म्हणजे आपण जगत होतो की पृथ्वी स्टॅटिक आहे, स्थितिशील आहे, आणि सूर्य गतिशील आहे, आपण कार्यकारण भाव जो शोधलाच होता. माणसाला जगण्यासाठी काहीतरी स्पष्टीकरणं लागतात, म्हणजे चुकीची का असे ना.
म्हणजे ती चुकीची का अशी ना. मग श्रद्धा म्हणजे नेमकं काय, त्याविषयी आपल्याला किती स्पष्टता आहे. कारण बऱ्याचदा आपण दुसऱ्या टोकाची भूमिका घेतो की सगळंच कॉझल प्रिन्सिपल्समध्ये आपल्याला उलगडता येईल. तिथं सदोष मांडणी आहे आपली. कारण जरी तुम्ही म्हणाल की सगळं कॉझल म्हणजे कार्यकारण भावाच्या तत्वानुसार उलगडता येईल, मग स्वातंत्र्याची संकल्पना ही बाद होते. स्वातंत्र्याची संकल्पना कुठे लागू होते की जेव्हा 2-3 अशा चॉईसेस असतात, अशा आपल्यासमोर परिस्थिती असतात की सगळ्या इक्वली व्हॅलिड आपल्याला दिसतात आणि त्याच्यापैकी आपल्याला एक निवड करावी लागते, तेव्हा स्वातंत्र्याचं हे तत्त्व लागू होतं. आणि जिथं एकच शक्यता असते आणि ती अनिवार्य असते ते वैज्ञानिक दृष्टिकोनात बसतं. म्हणून 18व्या शतकातली जी डिबेट आहे इमॅन्युअल कांटने, हा मुद्दा तिथं 18व्या शतकात त्याची चर्चा झालेली आहे. मग त्याच्यात आपल्याला हा फरक करावा लागेल. अज्ञेय आणि अज्ञातमध्ये आपल्याला फरक करावा लागेल. म्हणजे अननोन आणि अननोएबल. जे अननोन असतं ते कॉझल प्रिन्सिपल्सने आपल्याला त्याचा नंतर अर्थ लागू शकतो, उलगडा होऊ शकतो. अननोन जे अननोएबल असतं ते आपल्या फ्रेमवर्कमध्ये बसत नाही, ते श्रद्धेचा प्रांत असतो तो. धर्मश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी सरळ सरळ चुकीच्या ठरत नाही आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्यांचा अर्थ लावणं म्हणजे 2 वेगळे पॅराडाईम तुम्ही कलॅप्स करत आहात. ही डिबेट 18व्या शतकात स्पष्ट झालेली आहे. म्हणून तिकडे जो मॅक्स वेबरची ट्रेडिशन आहे की जो मुद्दा मी आपल्या आधीच्या कार्यक्रमात पण मांडला होता. म्हणून श्रद्धा चुकीची असते. श्रद्धा आणि विज्ञान ज्ञानात द्वंद्व आहे हे जेव्हा श्रद्धा अतिक्रमण करते ज्ञान व्यवहारात, तेव्हा ते ठरतं. कारण श्रद्धाचा दावा ज्ञानाचा नसतोच. श्रद्धाचा आहे की अननोएबल आहे, अज्ञेय आहे, पण त्याच्यात मला विश्वास कशात तरी विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे अननोएबिलिटी जी आहे की तिथं हे कॉझल प्रिन्सिपल काम करणार नाही. थँकफुली दॅट एव्हरीथिंग इज नॉट एक्सप्लेनेबल इन टर्म्स ऑफ कॉझल प्रिन्सिपल्स, अदरवाईज इट विल एंड अप एलिमिनेटिंग द व्हेरी प्रिन्सिपल ऑफ लिबर्टी. म्हणजे जर सगळंच कार्यकारण भावानुसार उलगडत जाईल तर आपल्याकडे स्वातंत्र्य नसेल. स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की 4-5 इक्वली व्हॅलिड शक्यता आहेत, त्याच्यापैकी मला एक निवडायची आहे. विज्ञानात हे असं असू शकतं का? ज्या गोष्टी कार्यकारण भावानुसार उलगडत जातात तिथं आपण असं म्हणू शकत नाही की 4-5 शक्यता दोघी महत्त्वाच्या, चारही महत्त्वाच्या वाटतात, त्याच्यापैकी मी एक निवड करणार आहे. म्हणून इमॅन्युअल कांटने क्रिटिक ऑफ प्युअर रिझन आणि क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिझन हे 2 वेगळी पुस्तकं लिहिली आहेत. कारण त्याला स्वातंत्र्य वाचवायचं होतं. पण जर आपण सगळा मनोव्यापार आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नावाने कार्यकारण भावाच्या याच्यात कोंबत असू तर आपल्याला संविधानामधून स्वातंत्र्याचं तत्त्व काढून घ्यावं लागेल. म्हणून आपण त्याच्यासाठी की आपण म्हणजे हे जे मुक्ताने ज्या गोष्टी मांडल्या त्या तर क्रिमिनल आहेत, आउटराईट क्रिमिनल आहेत. तिथं तर डिबेटची पण गती, तिथं तर शासनानेच ॲक्च्युली कुठल्याही सभ्य समाजात त्यांनी ती ॲक्शन घेतली पाहिजे. म्हणजे की ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यात डिबेटची पण गरज नाही, आउटराईट क्रिमिनल. तर त्यात म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात जर तुम्ही विभागणी केली तर काही गोष्टी ज्या आहेत की त्या म्हणजे त्याला डिबेटची पण गरज नाही. जरी त्या समाजात समाजमन जरी चिकित्सक बनलेलं असेल, आपलं समाजमन खरंच चिकित्सक बनलेलं आहे का? त्याच्यासाठी आपल्याला अजून दुसरी संकल्पना आहे राजकीय तत्त्वज्ञानामध्ये, तिच्याकडे यावं लागेल की बॉडी पॉलिटिक नावाची गोष्ट असते. बॉडी पॉलिटिक म्हणजे समाज जसा नागरिकांनी बनलेला असतो, व्यक्तींनी बनलेला असतो. त्या व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या असतात, पण काही महत्त्वाचे प्रश्न असतात, काही मुद्दे असतात की ते सगळे व्यक्ती एकत्र येऊन एक संध शरीर निर्माण होतं, ज्याला बॉडी पॉलिटिक म्हणतो आपण. तर आपल्या समाजात असे कुठले मुद्दे आहेत की तिथं समाजात आक्रोश दिसतो, तिथं समाजात काहीतरी त्यांना तळमळ वाटते की त्या दृष्टीने तो समाज मध्ययुगीन आहे की मागासलेला आहे की सभ्य आहे की असभ्य आहे आपण ठरवू शकतो. जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे न्यायाचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती आपल्या समाजात उदासीनता जाणवते आणि काहीतरी निरर्थक गोष्टींमध्ये तुम्हाला गल्लोगल्ली तुम्हाला मोर्चे दिसतील. याचा अर्थ आपली बॉडी पॉलिटिक जी आहे ती इट्स नॉट इन सिंक विथ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाशी ती सुसंगत नाही बॉडी पॉलिटिक. कारण तोच मगाशी मॅडम कमिशनर यांनी जो मुद्दा उपस्थित केला
राज्यसंस्था आणि समाज, कोणी म्हणत असेल की राज्यसंस्था हे समाजाचं प्रतिबिंब असतं किंवा समाज राज्यसंस्थेचं प्रतिबिंब असतं, पण खरं नातं मध्ये इंटरमिडियरी ज्या बॉडीज असतात त्या कशा आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे आपल्या समाजात राज्यसंस्था बदलत गेलेल्या आहेत, कधी मुघलशाही तर कधी वसाहतवादी कलोनियल तर कधी त्याचा आणि सरळ समाजाचा संबंध येऊ दिला नाही एवढी काळजी त्या इंटरमिडियरी रिग्रेसिव्ह फोर्सेसने घेतलेली आहे, ज्यांचा सामना सरळ विवेकवादी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारख्यांचा होता. तिथं मग जे पुरोगामी विचार करणारे जे आहेत त्यांच्या ज्या चळवळी आहेत महाराष्ट्रात काही प्रमाणात यशस्वी झाल्या, उत्तर भारतात आपल्याला दिसत नाही, म्हणून तिथं पानसरे, गौरी लंकेश किंवा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सारखे प्रकार घडत नाही, कारण तिथं तसं संविधानवादी ज्ञानवादी अशा चळवळी होताना दिसत नाही. तर 24 वर्षांपासून मी उत्तर भारतात राहतोय. तर ह्या जे इंटरमिडियरी फोर्सेस आहेत ज्याला आपण इंटरमिडियरी बॉडीज म्हणतो त्या गव्हर्नमेंटल असू शकतात. शैक्षणिक व्यवस्था घ्या, आपल्याकडची शैक्षणिक व्यवस्था चिकित्सक बुद्धी घडवायला अगदी तकलादू आहे आणि हे शैक्षणिक संस्था कोणाच्या हातात होत्या आत्तापर्यंत. ज्यांनी आत्ता सत्तेसाठी ते दरदर भटकता आहेत ते त्यांच्याच हातात होत्या. आपल्याकडे म्हणजे मला शिक्षण काय भानगड आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर लक्षात आलं, अरे ही शिक्षण आहे. आणि फ्रान्समध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की खरं तर शिक्षणाच्या नावाने आपल्याकडे काहीच होत नाही आहे. जे आपली शैक्षणिक व्यवस्था जी आहे ती एवढी कुचकामी आहे. म्हणजे जरी शैक्षणिक व्यवस्था अशी असेल तर किती म्हणजे कॉमन सेन्सिकल प्रश्न आहे की काही गोष्टी श्रद्धा तुझ्या घरी. पण आता मी धुळ्याला गेलो बहिणीकडे, दिवस रात्र प्रत्येक गलीमध्ये काहीतरी जोरात काहीतरी चालू आहे. तर तिथं शेजारी विद्यार्थी कसं काय अभ्यास करेल हा एवढा पण कोणाला, म्हणजे दिवस रात्र चालू आहे, कारण हे गेले ते गेले. आणि मग मुद्दा आहे तो म्हणजे कुठलीही चिकित्सा जरी केली तर त्याचा सरळ अर्थ हो की हे आमचा धर्माचा द्वेष करतात. म्हणजे मी काही जरी बोललो, म्हणून मी बोलतो ॲक्च्युअली खरं तर काही जरी बोललो तरी जे मारेकरी असतात त्यांना तर बुद्धी नाही, त्यांना तर त्यांची बुद्धी आधीच काढून घेतलेली असते. म्हणजे अंधश्रद्धामध्ये फक्त आस्थेचा प्रश्न नाही आहे, अंधश्रद्धामध्ये फक्त धार्मिकतेचा प्रश्न नाही, त्याच्यात अर्थकारण, राजकारण, हितसंबंध जुळलेले आहेत. जोपर्यंत हितसंबंध धोक्यात येत नाही तुम्ही कितीही काही केलं तुमच्यावरती कोणीही वार करणार नाही. सोपी गोष्ट. कारण आणि जेव्हा ह्या अंधश्रद्धा अनिष्ट ठरतात, जी श्रद्धा अनिष्ट ठरते तेव्हा ती म्हणजे अंधश्रद्धा ॲक्च्युली रिडंडंट आहे. श्रद्धेचा दावाच नसतो ज्ञानाचा. म्हणजे अंध हा जो शब्द आहे तो ॲक्च्युली तो अनिष्ट श्रद्धा, तिला अंधश्रद्धा म्हणतो मग आपण. किंवा जी अन्यायी ठरते ती अंधश्रद्धा असते, किंवा जी बुद्धिविरोधी असते ती अंधश्रद्धा असते. म्हणजे अंधश्रद्धा, जी श्रद्धा आपल्याला पुढे जाऊ देत नाही किंवा बेसिक ज्ञान व्यवहारात ती बाधा ठरते. श्रद्धा पूर्णपणे बाद होणारच नाही, कारण मग त्याच्यात मग ॲक्च्युली वी आर इन्व्हायटिंग सम बॅकलॅश. कारण आपल्याला ते श्रद्धेचं साहित्य आपल्याला समजून घ्यावं लागेल, श्रद्धेचा प्रांत समजून घ्यावा लागेल. आपण काळजीपूर्वक श्रद्धा आणि ज्ञानमध्ये द्वंद्व होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. पण जेव्हा श्रद्धा स्पष्टपणे ज्ञानाचा बुरखा घेते तेव्हा मात्र ती श्रद्धा नाही, ती अनिष्ट प्रथा आहे. ती श्रद्धेचा श्रद्धेचं आपण त्या दृष्टीने आपण श्रद्धावान आहोत. मी तर म्हणतो की हे सगळे जे आहेत ना, तुळशीपत्र लावा 10वीनं पास व्हा किंवा हे सगळे आहेत, हे अधर्मी लोक आहेत. म्हणजे आणि महत्त्वाचं म्हणजे की ज्यांचे राजकीय हितसंबंध आहेत तेच प्रोत्साहन देत आहेत, तेच आरत्या यांच्या ओळत आहेत. म्हणजे ह्या माणसाला एवढं कळतं की कोणाच्या मनात काय चालू याला माहिती आहे, मग त्याचं मग इंडियन सर्व्हिसेसमध्ये त्याचा वापर का करत नाही? एवढा पण तार्किकता नाही का त्यांच्यात? त्यांना कळतं आहे की ही सगळी लबाडी आहे. म्हणून मी सांगतो की समाजमन, सरळ समाजमनाला जबाबदार ठरवणं खरं तर बरोबर नाही. समाजमन हे प्रचंड लवचिक असतं. राज्यसंस्था आणि समाजमनमध्ये ज्या मध्यस्थी करणाऱ्या गोष्टी आहेत ते जबाबदार आहेत. म्हणून आपण म्हणतो की भारतीय समाजात काय बरोबर नाही.
आणि मी तर म्हणतो की आपले बरेच पुरोगामी मित्रांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की कार्यक्रम अटेंड केला म्हणजे 2-3 दिवस डिप्रेशनमध्ये जातो माणूस. दॅट्स नॉट व्हॉट वी कॉल एनलाइटनमेंट. म्हणजे ज्ञान व्यवहारात, म्हणून मी काल परवा बोललो की ग्रामशीचं जे राजकीय तत्त्वज्ञानात जेव्हा तुम्ही प्रवेश करतात, ज्ञान आणि ज्ञानासोबत जे ज्ञान इतर फॅक्टर्स लागतात त्याला स्ट्रॅटेजीचा मुद्दा आपण करतो त्याच्यामुळे आपण मग काय असतं की कुठल्याही पुरोगामी कार्यक्रमांमध्ये 10, 12, 25 लोक येतात फक्त, आणि तरुण अजिबातच येत नाही. कारण त्याच्यात आपण एवढं नीरस आणि पावलोपावली अपॉकॅलिप्टिक टोनमध्ये बोलतो. आता काय खरं नाही बरं का आपलं, आता गेलो आपण, आता मेलो आपण, हा जो अंडरटोन असतो. म्हणजे जे मुद्दे मांडायचे ते मांडायचे आहेत, आपण ते मांडायला पाहिजे, पण त्याच्यातलं जे राजकीय, ज्याला पॉलिटिकल कम्युनिकेशन म्हणतो, तिथं आपण कमी पडतो. म्हणून प्रामाणिकपणे काम जरी करत असू तर आपल्याकडे व्हॉट ग्रॅमशी कॉल्स द ऑप्टिमिझम ऑफ द विल, दॅट्स वेअर इट विल लॅक. अँड तो जो एन्थुझियाझम क्रिएट करण्याची क्षमता प्रत्येकाकडे नसते. आणि म्हणून पुरोगामी लोकांविषयी असं बोललं जातं की अरे डिप्रेस कर देते भाई हे लोक. आणि म्हणून ती संख्या का वाढत नाही, तर हा जो आहे, आणि ती क्षमता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यामध्ये होती की ही कुड कनेक्ट टू एनीबडी फ्रॉम एनी वॉक ऑफ सोशल लाईफ. कारण त्यांच्यातली जी राजकीय कम्युनिकेशनची जी क्षमता होती, त्यांच्यातली जी स्पष्टता होती, म्हणून ते कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीसोबत ते ही कुड स्ट्राईक व्हेरी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन. म्हणजे ज्यांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांच्याशी त्यांचे मतभेदसुद्धा झालेले आहेत, आणि त्यांनी ते मतभेद मान्यसुद्धा केलेले आहेत. पण जमिनीवरती काम करणारे जे आहेत त्यांना आता हमीद आणि मुक्ता हे जे काम करतात त्यांना माहिती आहे की कुठल्या परिस्थितींचा त्यांना सामना करावा लागतो. म्हणून जसं मगाशी म्हटलं की ते फक्त बोलके सुधारक नव्हते ते. आणि त्यांचे जे कारण फार सोपं असतं काही न करता, हां मग ते इथं तिकडे कमी पडले, तिथं कमी, पण आज जो त्यांनी परिवार उभा केलेला आहे, ज्या प्रेमापोटी एवढ्या संख्येने तुम्ही आलेले आहात, वी मस्ट अक्नॉलेज दॅट he had what we call political communication with him, not just intellectual clarity. Intellectual clarity is one thing. फक्त intellectual बौद्धिक स्पष्टता असणं हे पुरेसं नसतं. आणि बौद्धिक स्पष्टतासुद्धा माझा जो आता 8 महिन्यापासून मी तत्त्वज्ञानावरती जे लेख मला चालवतो आहे, जे पत्रव्यवहार होतो आहे, की आपल्याकडे सैद्धांतिक मांडणीचं वावडं आहे. आपल्याकडे एक वैश्विक किंवा इंटरनॅशनल अकॅडमियामध्ये जो ज्ञान व्यवहार चालू आहे तिथपर्यंत मजल जात नाही आहे मराठी लिटरेचरमध्ये, मराठी विचारविश्वात. सदोष मांडणी बऱ्याचदा आपल्याला चुकीच्या रस्त्याने घेऊन जाते. म्हणून वेगवेगळे, कारण हा जो अंधश्रद्धेचा प्रश्न आहे हा फक्त राजकारणाचा नाही, ज्या क्षेत्रात हमीद आहे किंवा काल रेश्मा कचरे जे आले होते तो आहे, हा मेंटल हेल्थचा पण इश्यू आहे अनेक. म्हणून जी संवेदनशीलता लागते ती संवेदनशीलता तेव्हा शक्य आहे की आपल्याला की हा एकारलेल्या पद्धतीने आपण अंधश्रद्धाकडे पाहू शकत नाही. याला इतिहास आहे, याला या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे कधीही असं नैतिक ठपका ठेवत नव्हते कोणावरती. आणि त्यांच्यात तो एक जो मी परत तो मुद्दा अधोरेखित करतो की उत्साह निर्माण करण्याची आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडण्याची जी क्षमता होती ती फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी मी काल पण जेव्हा विमानतळापासून येत होतो तर मी हे परत प्रश्न विचारत असतो आपल्या की स्ट्रक्चर कसं आहे अनितचं. कारण मी त्या दृष्टीने अनितचा जरी माझा दुसरा कार्यक्रम असेल हा मी हक्काने केव्हाही बोलू शकतो, पण मला डॉक्टरांचं मी साहित्य वाचलेलं, पण तरी हाऊ इट ऑपरेट्स, यांच्या इंटेलेक्च्युअल विंग काय आहेत, स्ट्रॅटेजिक विंग्स काय आहेत, त्याच्याविषयी मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की कसं स्ट्रक्चर केलेलं आहे, याचा विस्तार कसा आहे, किंवा याचे म्हणून मी मगाशी अरविंदजींना पण विचारलं की याचं राज्य पातळीवरती कसे कार्यक्रम होतात किंवा डिस्ट्रिक्ट लेवलवरती कसे कार्यक्रम होतात. कारण हे माझ्यासाठी राजकीय तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक असल्यामुळे हे फार महत्त्वाचे विषय आहेत. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की मला सांग बरं का केव्हा थांबायचं आहे, नाही तर काय तर सांगायचा मुद्दा असा आहे की श्रद्धा ज्ञान हे बऱ्याचदा हे क्रीडांगण म्हणून हे ग्राउंड असलं पाहिजे, रणांगण म्हणून नव्हे.
ते कसं करता येईल. तुम्ही श्रद्धा बाद करू शकत नाही, त्याच्यासाठी मॅक्स वेबर वाचावं लागेल आपल्याला. म्हणून तो प्रिन्सिपल ऑफ रिलिजिओसिटी जो मुद्दा मांडला होता, कारण बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्याला इरॅशनल नाही म्हणत, त्याला नॉन रॅशनल म्हटलं जातं, की वेन देर आर मोर दॅन वन रॅशनॅलिटीज आर इक्वली व्हॅलिड. तोच तर तो ॲक्च्युली सौंदर्यशास्त्राचा प्रश्न आहे, साहित्याचा प्रश्न आहे, संगीतचा प्रश्न आहे, प्रेमाचा प्रश्न आहे, मैत्रीचा प्रश्न आहे. तिथं कुठलं कॉझल प्रिन्सिपल आणणार आहेत. आणि मानवी व्यवहार जो आहे तो ह्या रेलमध्ये अफाट आहे, अमर्याद आहे. म्हणून अननोएबिलिटी जी आहे, जी सायंटिफिक वैज्ञानिक फील्डमध्ये पण मानण्यात येते, की जो वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो हंबल असतो आणि विनम्र असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन दावाच करत नाही की त्या पॅराडाईमच्या पलीकडे मला कळतंय म्हणून. म्हणून अज्ञात जे आहे ते जी रेल्म आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची, पण अज्ञेय नाही आहे. अज्ञेय म्हणजे अननोएबल. आणि हे आपण मग तेव्हा जेव्हा आपण हस्तक्षेप करतो आणि जेव्हा तुम्ही आपण सगळे समविचारी असल्यामुळे आपण थोडे इकडे तिकडे आपण बोललो तरी तर काही फरक पडणार नाही. तरी पण असे बसलेले असतात कोपऱ्यात कुठून तरी पण माझ्या प्रत्येक कार्यक्रमात सगळं ते रेकॉर्ड करत असतात. काही बोललो नाही तरी पण शरद बाविस्कर बोलून गेले आणि असतात कुठेतरी, इथं सुद्धा असू शकतात. नाही, आता 250 कार्यक्रम केले मी 4 वर्षात आणि बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आलेले आहेत. तर तो मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही आपण हस्तक्षेप करतो, आपण सगळे हस्तक्षेप करत आहोत. तो हस्तक्षेप इट शुड बी सो स्ट्रॅटेजिकली काउच्ड. तो जो अशा पद्धतीने मांडणी झाली पाहिजे की त्याच्यात त्याच्या आस्था आहेत वगैरे जागाच मिळायला नको. म्हणजे मी कुठेही माझं कोणी कोट करून दाखवावं की तिथं मी कोणाच्या आस्था, कोणाची धार्मिकता त्याला ठेच पोचली असेल आणि प्रखरली तो मी. पण त्याच्यासाठी आपल्याला ते ट्रेनिंग घ्यावं लागेल, त्याच्यासाठी ती केडर बिल्डिंग करावी लागेल, त्याच्यासाठी तो आकृतीबंध तयार करावा लागेल, त्याच्यासाठी ते तशा पद्धतीचं म्हणजे बऱ्यापैकी साहित्य निर्मिती होते अनिलच्या विचारमंचावरून, पण ती साहित्य निर्मिती परत अपडेट झाली पाहिजे. तर अंधश्रद्धा आणि खरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला तुम्ही पाहता की मुख्यमंत्री अशा लोकांचा जय जयकार करता आहेत की ते अतिशय स्पष्टपणे बुद्धिविरोधी मानसिकतेचा पुरस्कार करतायत महाराष्ट्रात. तरी आपल्यासारख्या लोकांनी महाराष्ट्र काही प्रमाणात वाचून ठेवलेला आहे, पण एवढी मोठी लाट आहे ती वरून येणारी आणि क्षमता एवढी आहे, तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू स्टेम इट. आणि त्याच्यात आपण जरी हा जो काळ आहे फार कठीण काळ आहे, म्हणजे खरं तर आपल्या बाजूने कुठलीही यंत्रणा नाही. म्हणजे मॅडम कमिशनर तर म्हणत होत्या की एक्झिक्युटिव्ह बॉडीला जी CCS रूल्समध्ये येते त्यांना स्वायत्त दिलं पाहिजे. आजची परिस्थिती अशी आहे की ज्या ऑलरेडी स्वायत्त गोष्टी आहेत JNU तिथं ते इंटरफिरन्स चालू आहे. तिथं मग तुम्ही त्या कार्यक्रमात का आले नाहीत. आता मी फक्त काहीच बोललेलो नाही बरं का, तरी माझ्यावरती 4 शीट आहे, 10 वर्षापासून कुठलंही प्रमोशन नाही. मग मी इकडे प्रमोशन करून टाकलं ना. मग म्हणजे एवढी नालायक मानसिकता आहे ही. जरी तुम्ही म्हणजे तटस्थ पण पर्याय नाही आजच्या परिस्थितीत. कोणी जर म्हणत नाही मी तटस्थ आहे तरी पण तुम्हाला पुढच्या वर्षी तिकीट मिळणारच नाही. तटस्थ हा पर्यायच नाही. इसमें सब हिस्सेदार है, इकडे नाही ते तिकडे. ही आजची परिस्थिती आहे की मधली जी अवस्था आहे कोणालाच नाही आहे ती. कोणाला जर वाटत असेल नाही आम्ही गप्प बसून आपल्याला काय, तुम्हाला होईल. जेव्हा JNUचा नंबर आला होता सब चुप थे, सबने कुछ तो बहुत सारे चुप थे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा नंबर आला, त्याच्यानंतर आर्मी जवानांचा नंबर आला, त्याच्यानंतर असं करत करत सबका नंबर आएगा. म्हणून आधीपासूनच आपण आपला जो कणा आहे, नैतिक कणा आहे, बौद्धिक आपला जो कणा आहे तो शाबूत ठेवला पाहिजे. म्हणजे नाहीतर मग सरळ मानसिकता की तिथं बसून शेण खाण्याची मानसिकता असायला पाहिजे. मधला पर्यायच नाही. म्हणजे ती जरी असेल देन आय सल्यूट दॅट. मी काल परवाच म्हटलं की डोळे मारणार आहेत ना यांचं काहीच होणार नाही आहे. इकडे पण डोळे मारतात, तिकडे पण डोळे मारतायत. तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. ती भूमिका तिकडचे असू द्या, इकडचे असू द्या. आणि मी तेच आपण म्हणजे ह्याच मंचावरून आय वुड लाईक टू रिअली काइंड ऑफ पे ट्रिब्यूट टू डॉक्टर अभ्यंकर, शंतनू अभ्यंकर ऑल्सो अ ग्रेट फ्रेंड. आय जस्ट मेट हिम वन्स. एकदाच भेट झाली त्यांची. त्यांना माहिती होती की समोर त्यांचं आयुष्य दिसत होतं पण काय जिवंतपणा तो.
कुठल्याही विवेकी माणसाला मरणाचं तसं हे नसतं, कारण तो जो फायनल ब्रेथ असतो तो फार निरागस निष्पाप असतो. आपण पावलोपावली मरत असतो, त्याची काही चिंता नाही आपल्याला. मी जे स्टोईक फिलॉसॉफीविषयी मी ते कॉमेंट केले की मृत्यूचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे पावलोपावली आपण प्रत्येक क्षणी आपला नैतिक मृत्यू होतो, आपला बौद्धिक मृत्यू होतो, आपला सामाजिक मृत्यू होतो, त्याचं टेन्शन असायला पाहिजे. हे कुठेतरी आपला क्लिनिकल श्वास थांबणार आहे त्याचं टेन्शन घेऊन बसलो होतो आपण. ज्या लोकांमध्ये विवेकी स्पष्टता असते ते त्या गोष्टींकडे अतिशय निर्भयपणे पाहतात ते. आणि ते मला ते डॉक्टर शंतनू अभ्यंकरमध्ये दिसलं ते, कारण ती बैठक आहे ती. नाहीतर थोडं जरी काहीतरी असलं तर सगळ्यात जो थातूरमातूर जो आपला बुद्धिवासा तो गळून पडतो आणि डायरेक्ट JNUचा इन्व्हिटेशन्स कॅन्सल करून देतो आम्ही. हा जो प्रकार आहे की किती तकलादू आहात तुम्ही. म्हणजे विचार करा की काय ते ट्रम्पचं जे प्रकरण चालू आहे सध्या, हां, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा इथं सगळे हे चालू होते, सगळे प्रक्रिया चालू होते. म्हणून खरं तर जी तथाकथित पुरोगामी सत्तेत होते त्यांना मी तथाकथितच म्हणतो, त्यांनी जे आहे त्यांनी अपरिमित नुकसान केलेलं आहे की त्यांनी इंटरमिडियरी बॉडीजला सक्षम केलं नाही. म्हणजे जशी यंत्रणा झाली, प्रशासकीय यंत्रणा झाली किंवा शैक्षणिक व्यवस्था तर पूर्णपणे, म्हणजे JNUच्या लोकांना ती क्लॅरिटी असल्यामुळे ते आम्हाला प्रश्न विचारतात, अहो तुम्ही पण मास्टर, तुम्ही कसं काय बोलतात. अरे आम्ही मास्तर आहोत पण आम्ही CCS रूल्समध्ये बसत नाही ना. मास्तर लोकांचा धर्म जो असतो सत्यानुनय आहे, सत्तानुनय नाही आहे. सत्तानुनय पण आहे आता मास्तर लोकांचा. म्हणजे नाही आता तुम्ही असं काही बोलू नका, प्रिन्सिपल बनवतो तुम्हाला, डीन बनवतो तुम्हाला, हे सगळं म्हणजे जिथं कॅरेट दाखवण्याचे प्रकार तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहे. पण तुम्ही एक सिटिझन म्हणून सुद्धा आहात आणि त्या परिस्थितीत तुमची भूमिका महत्त्वाची आहे. तर माझा म्हणायचा मुद्दा असाच आहे की श्रद्धा, ज्ञान याच्याविषयी तात्विक स्पष्टता कोर अनिसमध्ये नक्कीच असली पाहिजे. ती आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यासाठी जेवढं जगात फक्त हाच देश नाही जिथं अंधश्रद्धा आहे. म्हणून मी जेव्हा 16व्या शतकापर्यंत कॅथोलिक चर्चचं कसं असायचं माहिती आहे का, रविवारी मोठी प्रार्थना असते आणि शनिवारी कोणीही शारीरिक संबंध ठेवला तर पोरग अपंग किंवा ते पापाचं अपत्य ठरेल अशी भावना होती. म्हणून पैसे द्यावे लागायचेच कोणी अशी चूक केली तर. तो पण समाज तशा परिस्थितीतून गेलेला आहे. पण तिथं लुथर होऊन गेलेले आहे, तिथं व्होल्टेर होऊन गेले, तिथं रुसो होऊन गेलेले आहे, तिथं मॉन्टेस्क्यू, तिथं ती पूर्ण सलगता आहे 500 वर्षाची. आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राला पण तेवढं आहे की 19व्या शतकापासून आपण पण आपल्याकडे पण ती परंपरा उभी राहिलेली आहे. आणि काही प्रमाणात भक्ती परंपरेत सुद्धा आपल्याला तो विद्रोह दिसतो. त्या दृष्टीने महाराष्ट्र थोडा वेगळा ठरतो. म्हणून मला खात्री आहे की चोरी झालेली आहे. आणि महाराष्ट्रात असं होऊ शकत नाही कारण वातावरण तसं नव्हतं. मला खात्री आहे की महाराष्ट्रात चोरी झालेली आहे. पण महाराष्ट्र आळशी पण आहे, बिहार आळशी नाही आहे. मी एवढे 2 शब्द बोलून थांबतो इथं. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद प्राध्यापक शरद बाविस्कर सर. अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी केलेली आहे. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. त्या अगोदर 2 महत्त्वाच्या सूचना आहेत. आत्ता ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती ग्रंथमालेचं प्रकाशन झालं त्या 5 पुस्तकांच्या सेटची किंमत 1000 रुपये आहे. प्रत्येक पुस्तकाची किंमत 200 आहे. पण सवलतीच्या दरात 50% सवलतीच्या दरात ती 5 पुस्तकं फक्त 500 रुपयाला आज आपल्याला मिळतील. कृपया आपण ती घेऊन जावी, वाचावीत, आपल्या मित्रमंडळींना गिफ्ट म्हणून द्यावीत. त्यासोबतच आजचे जे 2 प्रमुख पाहुणे आहेत, मीरा चड्डा बोरवणकर मॅडम आणि शरद बाविस्कर सर, यांचीसुद्धा पुस्तकं इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जाताना आपण ती त्यांची आठवण म्हणून सोबत घेऊन जावी अशी विनंती करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक गेली 33 वर्षे प्रकाशित होतं. या मासिकाचं वार्षिक वर्गणी 300 रुपये आहे. आपल्याला सभासद व्हायचं असेल तर मेंबरशिप स्वीकारण्यासाठी टेबलवर सोय केलेली आहे.
यानंतर आभार प्रदर्शनाचं काम आमचे अनितचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख सर करतील. आभार प्रदर्शनानंतर हम होंगे कामयाब हे गीत आपण सर्वांनी उभं राहून सामूहिकपणे म्हणायचं आहे. नंतर कार्यक्रम संपेल. मिलिंद देशमुख. नमस्कार. आभार प्रदर्शनाच्या आधी फक्त एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुणे शहर शाखेची साप्ताहिक मीटिंग ही साधना मीडिया सेंटर शनिवारपेठ इथं दर सोमवारी संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत होत असती. पुण्याचं हे वैशिष्ट्य आहे. गेली 36 वर्ष दर आठवड्याला आम्ही पुण्यामध्ये भेटत असतो. त्याच्यामध्ये कधी खंड पडले नाही. ऊन वारा पाऊस काही दिवाळी दसरा असलं तरी मीटिंग ही होतच असते. त्यामुळे जे पहिल्यांदाच आलेले असतील त्यांनी जरूर आमच्या मीटिंगला या आणि सामील व्हा या कार्यक्रमामध्ये. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मीरा चड्डा बोरवणकर मॅडम ह्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाराष्ट्र ANISTतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. JNUचे प्राध्यापक शरद बाविस्कर, मला असं सर्वांना एक विनंती पण आहे. त्यांचं व्याख्यान परत एकदा फेसबुकला जाऊन परत एकदा ऐका बरं का. हो, खरोखर तसं आहे. मी डॉक्टर दाभोळकरांचे पण जेव्हा काही पुस्तकं वाचायचो त्यावेळेला एकदा वाचल्याने ते सर्वच समजतं असं नाही आहे. आणि त्यांनी खूप वेगळी आणि खूप ANISTच्या कार्यकर्त्यांना खूप उद्बोधक माहिती त्याच्यातून सांगितलेली आहे. पुन्हा एकदा वाचलं ऐकलं तर कदाचित बऱ्याचशा गोष्टी कळतील. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. प्रभाकर नानावटी खास बेळगाववरून आलेले आहेत आणि कार्यकर्ता कधी थकत नाही आणि काम करतच राहतो असं व्यक्तिमत्व ते आहे. आणि ते देखील इथं आलेले आहेत. त्यांना कदाचित आभार मानलेले आवडणार नाही पण खरोखर आम्ही त्यांच्या ऋणात राहू कारण की त्यांनी खूप मोठं उपकार करून ठेवलेले आहे. फक्त महाराष्ट्र ANISTच नाही, संबंध महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांवर देखील की जे साहित्य त्यांनी करून ठेवलेलं आहे. कारण आम्हाला एक पुस्तक लिहायचं म्हणजे खूप जीवावर येतं आणि ते इतकं काम सातत्याने चिकाटीने करत असतात. त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि बाकीचे हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला राष्ट्रसेवा दल आणि ज्यांनी गाणं घेतलं ती परिवर्तनची टीम आहे त्या सर्व टीमचे आभार. याच्याशिवाय आपली जी वेबसाईट ह्याच्यासाठी मदत करणारी ओपा टीम आहे, प्रफुल्ल सर आणि त्यांची टीम, त्यांचे देखील आभार. जे काही पत्रकार इथं उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार आहे. त्याच्यानंतर पुस्तकाचे स्टॉल लागलेले आहेत. लांबून लोक पुस्तक विक्रीसाठी येतात, इथं थांबतात. त्या सर्व पुस्तक स्टॉल मांडणाऱ्या लोकांचे आभार. ह्याशिवाय मेळघाट मोहिमेमध्ये आमचे सर्व जे टीम आहे ह्या टीमचे देखील आभार आणि उपस्थित सर्व श्रोत्यांचे आभार. यानंतर हम होंगे कामयाब हे गाणं झाल्यानंतर आपला कार्यक्रम संपेल. धन्यवाद. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम चलेंगे साथ साथ, डाले हाथों में हाथ, हम चले हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब एक दिन. बुलंद करूया, बुलंद करूया. फुले शाह दाभोळकर.